वक्ते कर्नल प्रोफेसर V.N. सुपनेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर L.D. कदम सर, उपप्राचार्य V.B. पाटील आणि काकासाहेब भोसले सर, सहकारी अध्यापक, सेवक वृंद आणि विद्यार्थी वर्ग, आपल्या सर्वांचे मी सर्वप्रथम या ऑनलाईन व्याख्यानासाठी मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या संकुलाच्या प्रघाताप्रमाणे आपण आपल्या आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा यांच्या प्रतिकृती पूजनाच्या ध्वनिचित्रफितीच्या प्रसारणानं सुरू करू. मी माझे सहकारी प्राध्यापक दिनेश ससाने सर यांना विनंती करतो की त्यांनी ध्वनिचित्रफीत सुरू करावी. धन्यवाद सर. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. मधून नव्या युगाचा माणूस हातो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. ससाने सर व्हिडिओ दिसत नाही आहे, फक्त आवाज येतोय. फक्त आवाज येतोय, व्हिडिओ दिसत नाही आहे. कर्मवीरांचे जानवी. एक मिनिट सर, काय झालं? आवाज येत नव्हता का? आवाज येत होता, व्हिडिओ दिसत नव्हता. जस्ट मिनिट. सर 1-2 मिनिटात पुन्हा मी प्ले करतो. हो चालेल. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधून नव्या युगाचा माणूस घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधून नव्या युगाचा. कर्मवीरांचे ज्ञानपीठ हे शक्तिपीठ ही ठरते आहे. शाहू फुल्यांचे समानतेचे तत्व मानसी मूर्ते आहे. धर्म जातीच्या पादगांचे मूल्यमान ही जपतो आहे. रयते मधून नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधून नव्या युगाचा.
लक्ष्मी वहिनी झाली आई, गमवाणी शिखा मंत्र हा करुणाईला प्रेरक होई. स्वावलंबी वृत्ती घेऊन ज्ञान साधना करतो आहे. रयते मनी नव्या मुखाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मनी नव्या मुखाचा. दलितांसाठी अण्णा तुमची झिजली चंदन काया. अनाथ जीवा सदा लाभली मातृहृदयी तुमची माया. शून्यामधल्या नवसृष्टीचा निर्मित तोही ठरतो आहे. रयते मधून नव्या मुखाचा माणूस आता ठरतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधून नव्या मुखाचा. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आता चित्रफितीच्या प्रक्षेपणादरम्यान थोडासा तांत्रिक व्यत्यय आला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. महाविद्यालयाच्या वतीनं नियमित वेगवेगळ्या कार्यक्रमांचे उपक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये महाविद्यालयाचा NCC अर्थात राष्ट्रीय छात्र सेना विभाग नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. स्वच्छ भारत अभियान, वृक्ष लागवड, लेक लाडकी, मतदान जागृती, व्यसनमुक्ती, निर्भया पथक, आपत्ती व्यवस्थापन यासारख्या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकसेवेचं जनसेवेचं काम सातत्याने NCC विभागाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. आपलं महाविद्यालय 6 ते 7 आपल्या महाविद्यालयाच्या परिक्षेत्रामध्ये अशी गाव आहेत जिथून कृष्णा नदी वाहते आणि वारंवार महापुराचं एक मोठं संकट आपल्या आजूबाजूच्या परिसरातील गावावर सातत्यानं आलेलं दिसतं. या महापुराच्या कालखंडामध्ये, या महापुराच्या कालावधीमध्ये सतत महाविद्यालय या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे आलेलं दिसतं. वेगवेगळ्या ठिकाणी गावातील स्वच्छता करायची असू दे, शाळा, त्याचबरोबर समाज मंदिरं यासारख्या सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, पूरग्रस्तांसाठी चहापानाची, अन्नधान्याची, वाटपाची व्यवस्था करण्यासाठी सातत्यानं छात्र सैनिक पुढं राहिलेले आहेत. या अशा पद्धतीनं महाविद्यालयानं जे काय आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपलं बहुमोल योगदान दिलेलं आहे, त्या अनुषंगानं एक छोटासा व्हिडिओ, छोटीशी ध्वनिचित्रफीत आमचे सहकारी NCC विभाग प्रमुख प्राध्यापक दौंडे सर यांनी बनवलेली आहे. मी तसाने सरांना विनंती करतो की त्यांनी ती ध्वनिचित्रफीत प्रक्षेपित करावी. धन्यवाद सर. स्वच्छ भारत का इरादा, इरादा कर लिया हमने देश से अपनी वादा, इरादा कर लिया हमने स्वच्छ भारत का इरादा, इरादा कर लिया हमने देश से अपनी वादा, इरादा कर लिया हमने स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने. स्वच्छ भारत का इरादा, इरादा कर लिया हमने देश से अपनी वादा, इरादा कर लिया हमने. हमसे निकलेगी स्वच्छता की एक नदी, चल 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 चल, एक
स्वच्छता की ज्योत लेकर घर घर जाएंगे, साफ सुथरी रोशनी में सब नहाएंगे। इरादा इरादा कर लिया हमने देश से अपनी वादा, इरादा कर लिया हमने। हर गली अब उन्नति की राह जाएगी, आशा की आंगन आंगन गाएगी। स्वप्न गांधी जी का अब साकार करना है, स्वच्छता का देश में त्योहार खुद से ही करनी होगी शुरुआत, बनाए स्वच्छ भारत साथ साथ। एक पवित्र सी हवा बहेगी, उज्ज्वल उज्ज्वल होगा, कोना कोना निर्मल होगा। विश्व करेगा जयकार, जादू उठेंगे भाग्य हमारे, स्वच्छ बनेगा ये भारत। जादू उठेंगे भाग्य हमारे, स्वच्छ बनेगा ये भारत। धन्यवाद सर. धन्यवाद. आता आपण ध्वनिचित्रफित पाहिली. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक करण्यासाठी मी प्राध्यापक संदेश दौंडे सरांना निमंत्रित करतो. आदरणीय दौंडे सर. नमस्कार सर. कर्नल सुपनेकर साहेब, तुम्हाला नमस्कार. आम्ही हा व्हिडिओ दाखवण्याचं कारण हेच आहे की सातत्याने आम्ही या भागात महापूर असेल, आताही कोरोना असेल, या महामारीने त्रस्त आहे. या पंचक्रोशीतील सर्वच गावे महापुराने बाधित आहेत. थोडा जरी पाऊस झाला, कोयना धरणामधून पाणी सोडलं की सतर्कतेचा आदेश आणि त्या भीतीपोटी विद्यार्थ्यांचे स्थलांतर. महाविद्यालय परिसर हा नदीकाठीला आहे. सुरुवातीला मी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी असतील, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय सुपनेकर साहेब, तुमचे मार्गदर्शनासाठी निमंत्रित झाला याबद्दल मी सहर्ष स्वागत करतो. त्याचप्रमाणे आमचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर LD कदम साहेब हे सातत्यपूर्ण प्रोत्साहन देत असतात. नवनवीन उपक्रम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे व त्यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, हाच हेतू या कार्यक्रमामागील आहे. यासाठी मी प्राचार्यांनाही चेही स्वागत करतो. सर्व सहकारी प्राध्यापक, विद्यार्थी बंधू यांचेही सहर्ष स्वागत करतो. आपत्तीच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे शिक्षण देऊन नियोजन करण्यास तयार ठेवणे हा या कार्यक्रमामागील हेतू आहे. यातून सामाजिक बांधिलकीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे व भविष्यामध्ये येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांची आपत्ती व्यवस्थापन समितीमार्फत टास्क फोर्स तयार करण्याचा प्रयत्न करणे हा हेतू या कार्यक्रमामधील आहे. किमान मूलभूत गरजा तरी आपत्तीग्रस्त भागातील लोकांना देता याव्यात याची माहिती असणे, नियोजन करणे गरजेचे आहे. आपत्ती काळात प्राथमिक उपचार, प्राथमिक उपाय, प्राथमिक सोयी सुविधा तयार करणे इत्यादींची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी हा हेतू या कार्यक्रमामागील आहे. अलीकडील काळात कोविड-19 या जागतिक महामारीने तर दाखवून दिले की वैद्यकीय सेवा फार महत्त्वाची आहे. याचे थोडेसे ज्ञान असणे हेही गरजेचे आहे. सामाजिक बांधिलकी जोपासून समाजातील तळागाळातील लोकांना प्राथमिक गरजा पुरवाव्यात हाच उद्देश आहे. भविष्यात असे प्रसंग उद्भवल्यास याची तयारी आधीपासूनच केली गेली पाहिजे. मी आज आपल्याला जे प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. आज जे प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत, व्यक्ती ही कधीतरी संपते पण व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत राहते. असेच उत्तम व्यक्तिमत्वाचे धनी आपल्याला आज प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. त्यांचं नाव आहे कर्नल VN सुपनेकर सर.
डायरेक्टर ॲट सेंटर फॉर डिझास्टर मॅनेजमेंट, यशदा, पुणे. यशदा म्हणजे काय हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. यशदा स्टँड्स फॉर यशवंतराव चव्हाण अकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन. विकास प्रशिक्षणमध्ये कार्य करणारी, रिसर्च करणारी आणि ट्रेनिंग देणारी सर्वोच्च संस्था, स्वायत्त अशी संस्था महाराष्ट्रातील पुण्यात बाणेर येथे स्थित आहे. आणि याच महाराष्ट्र शासनाच्या नामांकित प्रशिक्षण संस्थेत कर्नल VN सुपनेकर डिझास्टर मॅनेजमेंट सेंटरमध्ये डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. कर्नल सुपनेकर यांनी आर्टिलरी शाखेत 26 वर्ष सैन्यात सेवा बजावली आहे आणि सेवानिवृत्तीनंतर कॉर्पोरेट क्षेत्रात उपाध्यक्ष म्हणून HR कार्य केलेले आहे. सैन्याच्या काळात त्यांनी मैदानात प्रतिष्ठित भेटी घेतल्या आणि पृथ्वी मिसाईल आणि पिनाका मल्टी बॅरेल रॉकेट लॉन्चर या भारताच्या महत्वाकांक्षी प्रतिष्ठित प्रकल्पाचे सदस्य होते. संस्थेत प्रशिक्षण घेण्याव्यतिरिक्त त्यांनी जिल्हा, महानगरपालिका, SEZ रुग्णालय व शाळा DM योजना तयार केल्या आहेत. त्यांनी नांदेड येथे गुरुदागद्दी त्रिशताब्दी उत्सव, नाशिक कुंभमेळा 2015 आणि प्रयागराज कुंभमेळा 2019 अशा सोहळ्यांसाठी देखील योजना तयार केल्या आहेत. UNDP, USFS, सेव्ह द चिल्ड्रन, पुणे युनिव्हर्सिटी, सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट, CME, पुणे स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट युनिट इत्यादी ठिकाणी त्यांनी रिसोर्स पर्सन म्हणून भूमिका बजावली आहे. ते इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टीम आणि क्राऊड मॅनेजमेंट मधील नॅशनल ट्रेनर आहेत आणि आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय सेमिनार मधील रिस्पॉन्स मॅनेजमेंट विषयक पेपरांचे त्यांनी योगदान दिलेले आहे. ते राष्ट्रीय पोलीस मिशन, पोलीस संशोधन व विकास विभाग, गृह मंत्रालयाच्या जिल्हा मुख्यालयातील आपत्ती व्यवस्थापन, क्षमतेचे मानकीकरण या प्रकल्पातील मायक्रो मिशन 4 चे सदस्य आहेत. असे अतुंग व्यक्तिमत्व आज आपल्याला प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत. हे आपले भाग्यच आहे. मी महाविद्यालयाच्या वतीने पुन्हा एकदा त्यांचे स्वागत करतो व पुढील चार्ज तेजस सरांच्याकडे येतो. धन्यवाद सर. आत्ताच सहकारी प्राध्यापक दौंडे सरांनी कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. प्रचंड मोठ्या कामाच्या क्षमता आपल्या आतमध्ये घेऊन वावरणारे, सैन्य सेवेमध्ये उच्च पदस्थ असणारे बहुश्रुत व्यक्तिमत्व कर्नल प्रोफेसर VN सुपनेकर हे आपल्या आजच्या ह्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आणि वक्ते आहेत. सरांचा परिचय आत्ताच दौंडे सरांनी करून दिला. मी यानंतर प्रमुख पाहुणे आदरणीय सुपनेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आणि उपस्थित श्रोत्यांना आपले मौलिक मार्गदर्शन करावे. आदरणीय सुपनेकर सर. एका मिनिटात सुरू करतो. ओके साहेब. माझं प्रेझेंटेशन दिसतंय का? हो सर. हो सर. ओके. सर्वप्रथम माननीय डॉक्टर LD कदम साहेब, प्रिन्सिपल, डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय, रामानंद नगर, बुर्ली, सांगली, तसेच प्राध्यापक संदेश दौंडे साहेब आणि सर्व विद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी,
आणि सर्वात महत्त्वाचे माझे स्टुडंट्स, सर्वांचा मी आभारी आहे की आपण मला आपल्याशी चर्चा करण्याकरता इथं बोलवलं. ज्यावेळेस स्टुडंटचा प्रश्न येतो त्यावेळेस एक वेगळी ऊर्जा येते. आज जरी 70ला आलो तरी असं वाटतं की आपण त्यांच्याकडेच आहोत, अजून त्यांच्यासारखंच काम करण्याची एक इच्छा ठेवतो. त्यामुळे एक मानसिक समाधान तसंच एक ऊर्जा प्राप्त होते. त्यामुळे मी परत एकदा या सर्व यंग जनरेशनचा धन्यवाद देतो की आज ते इथे मोठ्या संख्येने आहेत. मी तसंच डॉक्टर करमवीर भाऊराव पाटील साहेबांना विनम्र नमन करून आजचं सेशन सुरू करतो. आता जसं सांगितलं दौंडे साहेबांनी आणि प्रचंड काम केलेलं आहे आपल्या विद्यार्थ्यांनी. जी काही मी आता व्हिडिओ क्लिप बघितली, व्हिडिओ क्लिपमध्ये सगळंच काही समाविष्ट होत नाही. एखाद्या वेळेस आपण हे करतही असाल, पण एकच सांगतो सुरुवातीला की आज जर आपण थोडं आपत्ती व्यवस्थापनात थोडं पिछाडीला आहे असं वाटतंय आपल्याला, आपण योग्य प्रमाणे का नाही अंमलात आणू शकत असं जर वाटतो आहे, ती बेसिकली आपली एक मानसिक घडण जी घडून आलेली आहे स्वातंत्र्यापूर्वी, स्वातंत्र्यानंतर जवळजवळ 2005 पर्यंत. हा एक मोठी याला एक जबाबदार आहे ह्याकरता. आणि म्हणून मी फक्त एक विनंती करू इच्छितो माननीय प्रिन्सिपल साहेबांना आणि बाकी सगळ्यांना की आपली पहिल्यांदा जी बघायचा दृष्टिकोन होता आपत्ती करता, आणि आता जी आपण प्रार्थना लावली होती सगळ्या निसर्ग आणि त्याच्यात त्यांनी कसं मानव कसा कर्मवीर, म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटलांचं म्हणायचं झालं तर पॉलिटिक्स सोडून त्यांनी सोशल ह्याच्यात जास्त इंटरेस्ट घेतला मानवाच्या प्रगती करता. आज जर आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचं मुख्य उद्दिष्ट जर बघत असेल पूर्ण जगभरात, फक्त इंडियापुरतं मर्यादित नाही, तर ते दारिद्र्य निर्मूलनाचं आहे. कारण दारिद्र्य हे एक मोठं कारण आहे सोशल अपब्रिंगिंग करता. आणि अशी आपल्याकडे एक परंपरा आहे की ज्याच्यात माणूस घडवण्याकरता कर्मवीर भाऊराव पाटील साहेबांनी इतके प्रयत्न केले आणि त्याचं फळ पण त्यांना मिळालं. तसंच आपला जो दृष्टिकोन आहे तो आपत्ती नंतर आपण खूप काम करतो. पण एवढीच एक विनंती आहे की आपत्तीपूर्व, आता पावसाळ्याचा आला त्यावेळेस मला लोकांमध्ये काय जनजागृती करणं अपेक्षित आहे, जे माझं ज्ञान आहे तसं मी समाजाकरता काही देऊ शकेन. कारण मला आज शिक्षण मिळतंय, काही लोक असतील ज्यांना हे प्राप्त झालं नसेल, तर त्यांची कशी मी मदत करू शकेन, त्यांनी काय करणं गरजेचं आहे ह्याच्यात पण जर थोडा सहभाग घेतला तर आपण जे रिॲक्टिव्ह नेचर आहे आपलं ते आपण प्रोॲक्टिव्ह होऊन होणारी हानी आपण जरूर जास्त प्रमाणात वाचवू शकू. हीच एक विनंती. आता मी माझं सेशन सुरू करतो. पहिल्यांदा मी सर्वांचं अभिवादन करतो सगळ्यांना, आणि स्पेशली महाविद्यालयाचं अभिनंदन करतो की त्यांनी असे उपक्रम राबवत आहेत. खूप आनंद होतो, कारण मी ज्यावेळेस यशोदामध्ये 2007 साली आलो त्यावेळेस लोकांना आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय हे माहिती पण नव्हतं. आज जर आपल्याला सक्षम पिढी बनवायची असेल पुढची, आपण सक्षम आहोत का, आपण स्वतःला विचारायचा हा प्रश्न. आता साहेबांनी सांगितलं, दौंडे साहेबांनी, की हेल्थ इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट. मग फक्त आपत्ती करता नाही, स्वतःच्या घरी पण जर काही इमर्जन्सी आली मेडिकल, आपण ॲम्ब्युलन्सची वाट पाहणार आहोत का? मला फर्स्ट एड येणं गरजेचं आहे का? म्हणजे
आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत जर आपला दृष्टिकोन ठेवायचा असेल तर तो फक्त वरती न बघता आपण स्वतःकडे पण बघणं आणि आपल्या स्वतःच्या खाली पण बघणं हे अपेक्षित आहे. थोडक्यात सांगायचं तर हा एक कंबाईंड अप्रोच आहे, इंटिग्रेटेड अप्रोच आहे. आपण बघितलं असाल कोविड-19 आपल्याला खूप काही शिकवलं. पहिल्यांदा ज्यावेळेस मास्क घालायला सांगितलं त्यावेळेस काही लोकांकडनं ऐकायला यायचं की मास्क घातला की माझा दम घुटतो किंवा मास्क घालणं हे आपल्याला कमी प्रतीचं वाटायचं. पण हे जर पाळलं नाही त्यामुळे काय परिणाम आपण भोगले हे आपण सगळे जाणतो आहोत आणि त्याच्याकरता दुसरी लाट, तिसरी लाट आपल्या मानसिकतेमध्ये पाहिजे तेवढा बदल घडत नाही. आणि त्याच्यात प्रामुख्याने ही जी तरुण पिढी आहे ह्यांनी प्रामुख्याने याच्यात पुढाकार घेणं गरजेचं आहे, स्वतः पुढे येऊन. कारण बाकी कोणी का सांगेना, ज्यावेळेस मुलगा आपल्या आई वडिलांना किंवा मोठ्यांना सांगतो त्यावेळेस त्याचा परिणाम सगळ्यात जास्त होतो. ट्रॅफिक सिग्नल तोडताना मी बघतो लहान लहान मुलांना उभं केलं होतं, ते पण काही मनाला रुचत नाही, पण ती गुलाबाची फुलं द्यायची की जे ट्रॅफिक सिग्नल तोडायचे. हा जो एक परिणाम आहे, मला एकदा गुलाबाचं फुल मिळालं, अरे इतका तो माणूस खजील होईल की ही छोटी मुलगी मला सांगते आणि मी असा वागतो आहे. त्यामुळे हा एक धोरण सर्वसमावेश आपत्ती व्यवस्थापन हे एक मनात बिंबवून घ्या. त्याच्याकरता एक छोटं उदाहरण देतो तुम्हाला. आता मला वर्ष विचारू नका, पण ही घटना घडलेली आहे ठाण्यात, ठाणे शहरात. दिवाळीच्या वेळेची घटना आहे. काय झालं होतं, फटाके फोडताना काहींनी अग्निबाण उडवले आणि आपल्याला माहिती आहे की शहरी भागात जागेची कमतरता, गगनाला भिडणारे त्याचे प्राइसेस, त्यामुळे लोकात तेवढी क्षमता नसते. त्यामुळे ते काय करतात, खिडक्याच्या बाहेर असे एक्सटेंडेड जाळी बसवतात ज्याच्यात ते कुंड्या ठेवू शकतील, जुनी वर्तमानपत्र ठेवू शकतील. आणि असाच एक 13व्या मजलाचा फ्लॅट होता, त्याच्यात त्यांनी जुनी वर्तमानपत्र ठेवली होती. ती अग्निबाण त्याच्यावर पडला, पेट घेतला. साधारणतः आपण म्हणतो ज्यावेळेस एखादा काचेचं दरवाजा असतो त्यावेळेस म्हणतो की डोळ्याच्या लेवलवर काहीतरी एक खूण ठेवा ज्याच्याने मला कळेल की हा काचेचा दरवाजा आहे. त्यामुळे वरती कोणी बघितलं नाही आग लागली की नाही, पण ज्यावेळेस भडका उडाला त्यावेळेस सगळ्या लोकांनी फायर ब्रिगेड वगैरे बोलवली. तोपर्यंत आग आतपर्यंत पसरली होती फ्लॅटमध्ये. येऊन त्यांनी विझवलं. विझवताना पण अनेक अडचणी. आपल्या बंगल्याच्या बाजूला किंवा सोसायटीच्या बाजूला जी जागा असते ती बेसिकली फायर टेंडरला मुवमेंट करता असते आणि तिथंच आपण गाड्याची पार्किंग, तो मालक असतो, जो बिल्डर असतो तो तुम्हाला विकून मोकळा होतो, तुमच्याकडनं पैसे घेतो आणि ती फायर ब्रिगेडची जागा असते. त्यामुळे फायर टेंडर आत येऊ शकतो. पहिली गोष्ट. दुसरी, आता शासनाच्या ह्याच्यात फायर ब्रिगेड आले, लिफ्टमध्ये चढले, 13व्या मजल्यावर गेले, आग विझवली, परत खाली आले, दरवाजा बंद केला, लोकांना सांगितलं आज कोणी जाऊ नका, उद्या आम्ही त्याचं तपासणी करू आणि मग आपण आत जा. आणि ते परत लिफ्टमध्ये बसून निघून गेले. ही साधारण ते वेळ होती 11:30, 11:40 टू बी प्रिसाइज. आणि मग परत 2:15 12व्या मजल्यावरची गृहिणी झोपली असताना तिला आवाज आला दाणकन. ती बाहेर येऊन गॅलरीत बघितलं तर वरचा एसी खाली पडला होता. तिने वर बघितलं तर पूर्ण तिन्हीच्या तिन्ही रूम
आगीच्या ज्वाळा खिडक्यामधनं बाहेर येत. ती गृहिणी इतकी चांगली होती, म्हणून म्हणतो की वुमन एम्पॉवरमेंट असणं गरजेचं आहे. तिने लगेच सगळ्यांना, आपल्या घरातल्या लोकांना पाठवलं, सगळ्यांना म्हणाले की बिल्डिंगच्या खाली या, इव्हॅक्युएशन. खूप चांगलं उदाहरण. लोकांनी फायर ब्रिगेड बोलवलं, मालकाला तिकडे थांबायचं नाही म्हणून सांगितलं, म्हणून कोणीतरी मालकाला फोन केलं त्या फ्लॅटच्या. खरा प्रॉब्लेम आता सुरू झाला. सगळेजण आले आपापल्या वेळेस. पहिल्यांदा मालक आला, लिफ्ट चढून वर गेला, दरवाजा उघडला. त्या ज्वाळा सगळ्या इतक्या पेटलेल्या होत्या, त्या ज्वाळा बाहेर आल्या, त्याच्याबरोबर काळा धूर सगळा बाहेर आला. त्याच वेळेस थोड्या काळाने फायर ब्रिगेड तिकडे पोहोचलं. फायर ब्रिगेड मागच्या वेळेस लिफ्टनी वर गेलं होतं म्हणून त्याच कॉन्फिडन्सनी लिफ्ट मध्ये चढली 6 लोक आग विझवण्याकरता आणि वरती जायला लागली. त्याच वेळेस आपण म्हणतो ना अर्ध हळकुंड लावून, काय मला इतकं माहिती नाही कारण मी आर्मीचं आहे, एवढी म्हणी वगैरे मला माहिती नाही, पण जे पिवळे झाले होते तर त्यांनी काय केलं की मला खूप आपत्ती व्यवस्थापनाबद्दल ज्ञान आहे म्हणून त्यांनी जाऊन मेन्स बंद केले. आता बघा, ह्या सगळ्या सायमल्टेनियस घडता आहेत आणि समाजातले सगळे घटक ह्याच्याकरता रिस्पॉन्सिबल आहेत. म्हणजे आगीच्या वेळेस लिफ्टचा वापर करायचा नसतो तो झाला. शासकीय आधी त्याच्यात चढायला लागले वर. ऍज अ कॉमन मॅन मी घरी पोहोचलो, आता इतकी आग, मी बाहेरनं बघतोय माझे 3ही रूम जळतायत, तर मला उघडायचा दरवाजा का नाही? फायर ट्रायंगल आपल्याला, मला वाटतं, मला माहिती नाही, आता 4थी 5वी शिकत असते. आगीला प्राणवायू लागतो, आगीला फ्युएल लागतं, आगीला टेम्परेचर लागतं, हीट. आणि ह्या 3ही पैकी एक जरी बंद केलं तरी आग विझू शकते. आता ऍप्लिकेशन ऑफ कॉमन नॉलेज ह्याच्याकरता काही तुम्हाला कोणी शिकवायला यायला नको. म्हणून त्याच्याकरता एक प्रोसिजर असते की जर अशा ठिकाणी जायचं असेल तर दरवाजाच्या इथे आपल्या तळ हाताचा पाठीमागचा पोर्शन आपण त्याला लावतो, बघतो तो दरवाजा गरम आहे का, आणि दरवाजा जर गरम असला तर तो आपण दरवाजा उघडत नाही, कारण आग तिथपर्यंत पोहोचलेली आहे. मी उघडल्यावर काय होईल? प्राणवायू मिळेल, अजून आग भडकेल. आणि तेच झालं. तो घाबरला, दरवाजा तसाच उघडा ठेवला, खाली पळाला. लिफ्ट मधनं ही 6 लोक वर चढत होती. फॉल्स कॉन्फिडन्स किंवा कॉम्प्लेसेन्सी आपण ज्याला म्हणतो. अरे एकदा गेलो, आता काय होणार आहे, दुसऱ्यांदा परत लिफ्टनी जाऊ, अजिबात अलाउड नाही. आणि आमचे सारखे जे विद्वान समजतात स्वतःला, त्यांनी जाऊन मेन स्विच बंद केला, लिफ्ट मधल्या मध्ये बंद. आणि लिफ्ट वर चढत असताना काळा धूर बाहेर आला होता. इट ऍक्टेड लाईक व्हेंचुरी, इट ऑल सक्ड इन दी ब्लॅक स्मोक. आणि लिफ्ट मधली 6 माणसं गुदमरून मेली, अजून नाही. का आग लागली इतकी मोठ्या प्रमाणात? फॉल्स ऍस्थेटिक सेन्स. त्या माणसांनी आपल्या घराच्या भिंती, कपाट वुडन पॅनलिंग केली होती, म्हणजे आग लागल्यावर खाद्य तिथेच. दुसरी गोष्ट, आग जिथनं पसरली त्या खिडकीच्या बाजूला देवारा होता आणि खाली 3 पोती भरून, ते कोणाचे तरी शिष्य होते. शिष्य असणं काही वाईट नाही,
पण त्या पणत्या असतात ज्याच्यात मेन असतं, अशा भरून 3 पोती होत. आणि त्यामुळे आगीने प्रचंड त्याचा हे केला होता, नुकसान झालं. एवढंच नाही तर सगळ्यांच्या निष्काळजीपणे म्हणा, शासनातर्फे जे फायरचे लोक जात होते, इतके ट्रेन, कधीही लिफ्ट वापरायची नसती हे माहिती असताना आपण लिफ्ट वापरणं. भारतामध्ये कायदे कानून सगळ्या करता येतो. बिल्डिंग बायलॉज आहेत, सोसायटी बायलॉज आहेत. सोसायटी बायलॉ सांगते स्ट्रक्चरल ऑडिट करा, फायर ऑडिट करा. पण हे फक्त कागदापुरतं ठेवण्यात आपण त्याच्यात हुशारकी समजतो किंवा फॉल्स इगो समजतो किंवा आपलं अज्ञान असतं. आपण ते करत नाही आणि त्याच्यामुळे 6 ट्रेन मॅनपॉवर मृत्युमुखी पडतो. ज्याच्यात समाजाबरोबर म्हणजे समाजाकडे बेसिक ज्ञान असणं गरजेचं आहे आपत्ती व्यवस्थापनाचं. तसंच ज्या काही प्रोसेसेस असतात त्या सगळ्या शासकीय विभागांनी पाळणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून याचे आराखडे बनतात, याचे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स बनतात, याच्या मॉक ड्रिल्स होतात. मॉक ड्रिल कशा करता होतात तर हे जे तुम्ही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर बनवले ते तुम्ही पाळताय की नाही, आणि ते करत असताना त्याच्यात काही खास खळगे आहेत का ज्याच्यावर आपण बुजवू शकू, ताकी आपलं जे प्रोसेस आहे ते खूप चांगल्या प्रमाणे आपण राबवू शकू. ही प्रस्तावना एवढ्या करता केली की आपल्या सगळ्यांनी जाणून घ्यायला पाहिजे, आपत्ती व्यवस्थापन जरी स्टेट सब्जेक्ट असला, राज्याचा जरी तो एक विषय असेल, तरी त्याची जबाबदारी सर्व नागरिकांवर आहे हे लक्षात घ्या. आज जर मी मास्क न घालता कोविड बाधित आहे, उघड्या तोंडाने जर बाहेर फिरलो तर माझ्यामुळे 500 लोक बाधित होत आहेत. आतापर्यंत आपण वाचत गेलेलो आहोत. म्हणजे आपली जबाबदारी तेवढीच आहे. आज आपण नद्या बुजवतो. मिठी नदीने आपल्याला खूप चांगला धडा शिकवला, पण तेच आमच्या पुण्यामध्ये आम्ही राम नदी करता नाही वापरतो. आणि नदी हे जीवन आहे. आताच आपण प्रार्थनेत ऐकलं, वटवृक्ष बनायला किती वर्ष लागली आणि आपण त्याचा ऱ्हास करायला आपल्याला वेळ लागत नाही. पुढे जाऊ. आपत्ती व्यवस्थापन जर बघितलं, म्हणजे मी आता जे सांगितलं की आपण सगळ्यांनी आपत्ती व्यवस्थापनात भाग घेणं गरजेचं आहे. मग हा काय विषय नवीन आहे का आपल्याला? नाही ना. कृष्णाने पण गोवर्धन पर्वत उचलला होता क्लाउड बस्ट पासून वाचवण्याकरता आपल्या गावातल्या लोकांना. जरी हे पौराणिक एक हे आहे, पण त्याच्यात काहीतरी एक शिकवणूक आहे आणि ते आपण शिकणं गरजेचं आहे. पण ह्याच्यात आपला सगळा दोष आहे का? नाही, कारण याची तीव्रता आपण जाणली नाही जोपर्यंत निसर्गाशी आपण समतोल साधून होतो. खरं तर आपत्ती व्यवस्थापन सुरू झालं ते लढाईमुळे 1935 साली. ही एअर बॉम्बिंगमुळे कुठे दुखापत झाली तर त्यांच्या मदतीकरता लोक एक संघटना तयार केली आणि त्याचा ह्युमॅनिटेरियन अँगल 1960च्या भुईंझाराच्या अर्थक्वेक नंतर आला. त्याच्यात अपार्ट फ्रॉम इंजुरी बाकीच्या कामाकरता ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स करता पण आपत्ती व्यवस्थापन आपण कार्यरत केलं. आणि मग इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन आलं. माणसाचं निसर्गावर मात करण्याची चढाओढ आणि त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात आपत्तीच्या इम्पॅक्ट मध्ये वाढ होत गेली.
आणि हे जाणवलं युएननी 1970 ते 90च्या काळात जे आपत्ती झाला आणि त्याच्याकरताची मदत द्यावी लागली त्याला वर्ल्ड मॉनिटरी फंड कडनं, त्याच्यातली जी सिग्निफिकंट वाढ होती त्याच्यामुळे युएनचे डोळे खाडकन उघडले आणि पहिल्यांदा इंटरनॅशनल नॅचरल डिझास्टर रिस्क रिडक्शन डिकेड सुरू झाला तो 1989 साली. आणि मग त्यांनी वेग घेतला आणि सध्या आपण जो आहोत तो सेंडाई फ्रेमवर्कच्या ह्याच्यात 2015 ते 30 हा सेंडाई फ्रेमवर्क ऑफ ऍक्शन प्लॅन आहे. काय आहे याच्यात आपण डिटेलमध्ये पुढे बघू. आणि ह्याचा भारत कुठे आला? आपल्याकडे ओरिसा सुपर सायक्लोन झालं, आपल्याकडे आपल्या किल्लारीचा भूकंप झाला आणि त्याच्यानंतर त्याबरोबरच 1989 मध्ये हे इंटरनॅशनल नॅचरल डिझास्टर रिस्क रिडक्शन डिकेड सुरू झालं होतं. आपण पण त्याचे सिग्नेटरी होतो. मग त्यावेळेस जे भारतामध्ये होणार नुकसान आहे ह्याच्याबद्दल एक कमिटी स्थापन केली. JC पंत साहेब होते सेक्रेटरी टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्यांच्या खाली, आणि त्यांनी सगळ्या जगभर फिरून याची कारण मीमांसा केली. आणि मग त्याच्यावर त्यांनी उपाययोजना सांगितली. सगळ्यात पहिली उपाययोजना होती किंवा एक रिकमेंडेशन असं होतं की आपला जो रिॲक्टिव्ह अप्रोच आहे तो प्रोएक्टिव्ह होणं गरजेचं आहे. माझं एक प्रांजळ मत असं आहे, माझं स्वतःच, कुठल्याही पुस्तकात नाही, की आपण ज्यावेळेस पारतंत्र्यात होतो, ब्रिटिशांच्या खाली असू अजून कुठे, ब्रिटिशांनी कधीच आपल्याला सेल्फ रिलायंट करू दिलं नाही. आपत्ती आली की ते म्हणायचे हा तर दैवी कोप आहे, हे तर येतच राहणार. सायंटिफिकली कधीच सांगितलं नाही. हा पण मी देव बनतो तुमचा, तुम्हाला 4 दिवस घेऊन जातो, खायला प्यायला घालतो, 4-5 भांडी गुंडी देतो आणि म्हणतो आता जा परत आपत्तीला तोंड देण्याकरता. म्हणजे ज्यांची घरं वगैरे पडलेली असतील ते परत सक्षम घर बांधू शकतात का? नाही. आणि तोच जो एक मानसिकता आपली बनत गेली तीच आपण कंटिन्यू केली जवळजवळ 2005 पर्यंत. भारतामध्ये जे विभाग होता जो आपत्ती व्यवस्थापनाकरता बघायचा, 2च मुख्य आपत्ती आपण बघत होतो त्यावेळेस, दुष्काळ आणि पूर. मिनिस्ट्री ऑफ अग्रिकल्चर कडे आपत्ती व्यवस्थापन होतं आणि प्रत्येक स्टेटमध्ये रिलीफ आणि रिहॅबिलिटेशन डिपार्टमेंट, जे मी म्हणतो आजही मी सुरू करताना म्हटलं की आपण रिॲक्टिव्ह म्हणजे आपत्तीनंतरच्या कामात खूप चांगला सहभाग केला, पण बेसिकली जर आपल्याला ह्या आपत्तीचा प्रभाव कमी करायचा असेल तर आपलं योगदान आपत्तीपूर्व जास्त असणं गरजेचं आहे. लोकांत साक्षरता घडवून आणणं, लोकांना याची माहिती देणं, त्यांच्या सक्षमतेकरता उपाययोजना करणं, हे एक मुख्य काम. काही काम समाज करू शकतं, काही काम ऍडमिनिस्ट्रेशनचं करणं गरजेचं आहे. त्यामुळे 2005 मध्ये जो पहिला आला तो होता की तुम्ही जो रिॲक्टिव्ह अप्रोच आहे तो सोडून प्रोएक्टिव्ह घ्या. म्हणून आता रिलीफ रिहॅबिलिटेशनचं आपण डिझास्टर मॅनेजमेंट डिपार्टमेंट. तर अजून एक मुद्दा ह्याच्यात खूप चांगला सांगायचा म्हणजे 2015 हे वर्ष खूप महत्वाचं वर्ष आहे आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने. याच वर्षी जो क्लायमेट चेंजचा आहे त्याचं एक पॅरिसचं 2015चं रिझॉल्युशन झालं. क्लायमेट चेंजमुळे जो बदल होतो आहे त्याचा कसा कमी करणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे कशा आपत्ती वाढत आहे, कशा प्रकारे अग्रिकल्चर बदलणार आहे, कशा प्रकारे हेल्थ इम्पॅक्ट होत आहे,
पुण्यामध्ये आलो त्यावेळेस मे मध्ये 35-36 डिग्री टेम्परेचर असायचं, ते आता मार्च मध्ये 41 डिग्री पर्यंत टेम्परेचर झालं. इतका आमूलाग्र जो क्लायमेट चेंज, आणि त्याला कारणीभूत कोण आहे? आपण. वृक्षतोड करा, सिमेंटिंग करा, हीट आयलंड बनवा, आणि त्याच्याबरोबरच एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल होतं, तसं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल केला. त्याच्यात मी जसं सांगितलं की एंड पॉवर्टी इज द मेन थिंग. कारण पॉवर्टी हा सगळ्यात एक्सपोज कोण असतं? जे गरीब असतात. कारण त्यांना कुठे राहायला जागा मिळत नाही, दे कॅनॉट अफोर्ड. ते अशा धोकेदायक ठिकाणी जाऊन आपलं वास्तव्य करतात, त्यामुळे त्यांचा जास्त नुकसान होतं. ह्या तिन्ही ज्या ट्रीटीज झाल्या ह्या 2015 मध्ये झाला. म्हणून आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने 2015 हा एक खूप लँडमार्क इयर होणार आहे, की ज्याच्यात जर आपण योग्य प्रमाणे जर काम केलं तर आपली पुढची पिढी एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट त्यांना मिळेल. नाहीतर डेव्हलपमेंट आपली जी काही करतो आहे ती सस्टेनेबल राहणार नाही. आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट करायचं म्हणजे काय करायचं? मग तेवढ्या करता आपल्याला आपत्ती व्यवस्थापन काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. मला काय करायचंय? ठीक आहे, तुम्ही मला आपत्ती व्यवस्थापन सांगितलं, पण मी काय करणार? मी काय योगदान देऊ शकतो? तुम्ही सगळेच योगदान देऊ शकता. आपत्ती व्यवस्थापन चक्र जर तुम्ही बघितलं तर त्याला प्रामुख्याने आपण 3 भागात वाटतो: प्री डिझास्टर, ड्युरिंग आणि पोस्ट. आणि प्री डिझास्टर मध्ये सगळ्यात पहिल्यांदा जे येतं ते येतं धोका परीक्षण करणं. मग धोका तुमच्या घरात असते, धोका तुमच्या एरियात असेल, धोका आपल्या इन्स्टिट्यूशन मध्ये असेल, किंवा धोका मला जिथे जायचं आहे तिथे असू शकतो. परत एक चांगलं उदाहरण देतो तुम्हाला. मी यशदामध्ये कार्यरत असताना आमच्या इथे एक सार्कची मीटिंग झाली, आपत्ती व्यवस्थापन रिलेटेड. वेगवेगळ्या देशातनं लोक आली, त्याच्यात जपानचे पण प्रतिनिधी होते. आणि मी संचालक म्हणून त्यावेळेस त्यांना रिसीव्ह करायला गेलो आणि म्हणलं, सर तुमची रूम ही आहे. तो माणूस रूमवर नाही गेला. त्यांनी म्हणला, ओके सर, थँक्यू व्हेरी मच. त्यांची ते अदब इतके आहेत त्यांचे. ते म्हणाले, सर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का? म्हणलं, बोला ना साहेब, रिक्वेस्ट काय? ते म्हणाले की साहेब, मला जरा तुमचा परिसर पाहिजे. मला खूप आनंद झाला. यशदा आमची खूप चांगली आहे, आपण कधी आलात तर बघा. तर मला पण अभिमान वाटला, अरे वा, यशदा बघतायत हे. मी त्यांना फिरवून आणलं. ते म्हणाले, कर्नल, आय एम सॉरी बट आय कुडंट लोकेट एनी असेंब्ली एरिया बोर्ड. आता मी आपत्ती व्यवस्थापनात काम करण्यात असल्यामुळे मला लगेच ते प्रकाश पडला. मी म्हणलं, सर, आणि आमची होती की त्याच्या आमच्या बरोबर समोर, राहायच्या बरोबर समोर एक ग्राउंड आहे, मोठं हिरवळ आहे, पण झाडी पण आहे. त्यामुळे एका झाडाची फांदीने ते बोर्ड झाकलं गेलं होतं, दिसत नव्हतं. मी म्हणलं, आय एम व्हेरी सॉरी सर, या ब्रांचमुळे तो बोर्ड झाकला गेला आहे. मी आत्ता काढतो ते. थँक्यू फॉर एज्युकेटिंग मी. तो माणूस, आपल्याला एकदा रूम मिळाली तर गाद्या किती मऊ आहेत आणि टीव्हीवर कुठले चॅनल लागतात ह्याच्यात आपण जास्त इंटरेस्टेड असतो. एसी चालतोय की नाही, गरम पाणी येतंय की नाही. तो माणूस स्वतःची काळजी बघतोय की मला जर इथं काही झालं आणि जर पळायचं असेल तर कुठे जाऊन, असेंब्ली एरिया कुठे आहे, मी कुठे जाऊन उभं राहणार. ही दक्षता असणं गरजेचं आहे. मग त्याच्यावर आपल्याला प्रिव्हेन्शन, मिटिगेशन मेजर. असेंब्ली एरिया इज ए मिटिगेशन ऍक्टिव्हिटी. इव्हॅक्युएशन केल्यावर कुठे जाणार तुम्ही? त्या एरियात जाणार. तसेच खूपशे आहेत. आता त्याच्यात आपण जास्त चर्चा करायला नको, पण थोडक्यात सांगायचं तर सगळ्यात मोठी प्रायोरिटी आपली अशी आहे की जर खरंच आपल्याला आपत्ती व्यवस्थापनात काम करायचं असेल तर आपल्याला त्या एरियाबद्दलचं
काय काय धोके इथे उद्भवतात ह्याबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे. त्याबरोबर त्याच्यावर काय काय उपाययोजना करायच्या. आपली संस्था खूप मोठी आहे, पण आम्ही ट्रेनिंग देतो त्याच्यात अशा पण काही शाळा आहेत ज्या इतक्या सक्षम नाहीयेत. आणि त्यांचं ज्यावेळेस ट्रेनिंग घेतो त्यावेळेस ते म्हणतात की आमच्या इथं आगीचा धोका आहे. सगळीकडेच आहे आगीचा धोका. तर आम्ही विचारलं की मग तिथं काय यंत्रणा आहे. हो, आम्हाला दिलं होतं एक फायर फायटिंगचं एक्सटिंग्विशर, पण ते 10 वर्षापूर्वी दिलं होतं. त्याच्यानंतर त्याला भरायला जे 900 रुपये लागतात ते पण आम्हाला मिळत नाही. त्यामुळे ते तसंच पडलंय. म्हणजे आपण ते बुजगावणं म्हणून ठेवलंय का शाळेत. थोडासा हा विचार करायला पाहिजे की आपल्याकडे जर काही उपशमनाच्या योजना आहेत तर त्या कार्यरत आहेत. मग त्याच्यानंतर मी दुसरं एक प्रश्न विचारला. पहिल्यांदा फायर फायटिंग एक्सटिंग्विशर होतं का हो जुन्या काळी? नाही. काय वापरायचं तुम्ही? ते म्हणाले आमच्याकडे पोती असायची, थोडी ओली करून त्या आगीवर टाकली की लगेच आग विझायची. मग म्हणलं पोती आहेत का? आजकाल ती प्लॅस्टिकची येतात. बरं म्हणलं. मग वाळू आहे का? म्हणजे आपण कारण काढायला तयार असतो, पण मी स्वतः कशी तयारी करीन ह्याच्यावर आपलं लक्ष कमी असतं. मग ते आपलं घर असू दे, आपली संस्था असू दे, समाज असू दे. माझ्याकडे काय कॅपेबिलिटी आहे, माझ्याकडे काय रिसोर्सेस आहेत, मी त्याचा वापर कसा करू शकेन. जोपर्यंत ह्याच्यात आपण पाय ठेवत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही मी काय करू शकतो. आणि म्हणून आपत्ती व्यवस्थापनाचं ज्ञान समाजाच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत असणं अत्यावश्यक आहे. आणि मग त्याच्याकरता तयारी. म्हणून मी म्हटलं की पॉवर्टी हा का मुख्य कारण आहे. तुम्ही आम्ही तयारी करू शकतो. आज मी जर 1 महिना हॉटेलात नाही गेलो तर त्यात माझे 1-2 हजार रुपये वाचतील. त्याचं मी एक फायर एक्सटिंग्विशर विकत घेऊन घरी ठेवू शकेन. पण तेच झोपडपट्टीतील लोक करू शकतील का? त्यांच्याकडे ती सक्षमता आहे का? मग ऍज ए समाज आपल्याला काय करणं गरजेचं आहे? शासनाने फायर फायटिंग, फायर टेंडर सगळे ठेवलेलं आहे, पण ऍज ए समाज म्हणून आपलं पण काही कर्तव्य बनतं. मग तेवढं आपण करणं अपेक्षित आहे. तसंच शासनातर्फे पण योग्य तो पुरवठा. आताच कुठेतरी एक विषय निघाला, मला ओझरता आठवतं ऐकल्यासारखं, CSR, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. इतके कारखाने आहेत, मग त्यांच्या मार्फत मी काही करू शकतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या प्रिपेअरनेस मध्ये येतात की सगळेच धोके आपण पूर्णतः टाळू शकत नाही. एक रेसिड्युअल जो धोका असतो त्याला तोंड देण्याकरता आपण सक्षम असणं गरजेचं आहे. त्याच्यात आपलं ट्रेनिंग होणं गरजेचं आहे. त्याच्याकरता आपल्याकडे संसाधनं, इक्विपमेंट असणं गरजेचं आहे. आणि त्याच्याकरता एक आपल्यात आराखडा तयार असणं गरजेचं. प्रिपेअरनेस मध्ये अजून एक गोष्ट सांगतो. आपण म्हणतो आपण खूप टेक्निकली ऍडव्हान्स लोक आहोत. आज मला जे करता येत नाही माझ्या मोबाईलवर तो माझा नातू करून दाखवतो. मग इतकं टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्स असताना आपल्यात एवढी सक्षमता आहे का की जो IMD चा रिपोर्ट येतो तो आपण योग्य प्रमाणे त्याचं विश्लेषण करू शकू का? हेवी रेन म्हणजे किती मिलीमीटर, किती वेळात पडणार? लाईट रेन म्हणजे किती मिलीमीटर, किती वेळात पडणार? IMD चा रिपोर्ट तुमच्या मोबाईलवर पण येतो. तुम्ही जर तो वेबसाईट डाउनलोड केली तर. मेघदूत म्हणून काहीतरी एक आहे ऍप. पण आपल्याला तो ऍप नको असतो, आपल्याला बाकी सगळे ऍप पाहिजे असतात. एक साधं उदाहरण देतो. आपल्या इथं पण विजा पडत असते.
एक दामिनी ऍप आहे आणि ते साधारणतः तुमच्या परिसरात, तुम्ही कुठल्या परिसरात हे दाखवतं क्युमुलोनिंबस क्लाउडचं जे बिल्डअप आहे आणि वीज पडण्याची शक्यता आहे, याचा स्ट्राईक रेट 90% आहे. तो तुम्हाला हे नाही सांगत की ह्या जागी वीज पडेल, पण सांगेल की ह्या एवढ्या परिसरामधल्या लोकांनी 10 किलोमीटर असतं त्याचं, याने पूर्ण दक्षता घेणं गरजेचं आहे. मग आज आपण किती लोकांनी हे दामिनी लॅब ऍप डाउनलोड केलंय? बाकी भरमसाठ ऍप असतील आपल्या. हे आपल्याच प्राणाशी निगडीत आहे. आपल्या म्हणजे आपलं काही कर्तव्य. आज मला इतकं चांगलं शिकायला मिळतंय, तर माझं काही कर्तव्य आहे बाकीच्या लोकांना पण एज्युकेट करणं. आणि एज्युकेट करताना हा जो चक्र दाखवलं, निळं म्हणजे काय, लाल म्हणजे काय, पिवळं म्हणजे काय, हे जर त्यांना सांगितलं आणि सांगितलं जर तू लाल, तू मोबाईल ऑन केलंस दामिनी आणि तुझ्या इथं जर ते गोल चक्र लाल दिसत असेल म्हणजे तू धोक्याच्या ठिकाणी आहे. कारण त्यांना कळायच्या भाषेत आपण त्यांना सांगणं अपेक्षित आहे, पण त्याच्याकरता आपलं टेक्निकल नॉलेज, पूर्ण अंडरस्टँडिंग असणं जरुरी आहे. आज कित्येक शाळांमध्ये, आपल्या शाळांमध्ये पण असतील, मला माहिती नाही, मी आपल्या शाळेला व्हिजिट नाही केलं, पण काही काही शाळांमध्ये आणि महाविद्यालयामध्ये मी पाहिलं त्यांनी AWS लावलाय, ऑटोमॅटिक वेदर स्टेशन. आणि तिथं ते वर्गांना तास देतात की हे 7 दिवस तुम्ही पाहायचं, हे 7 दिवस तुम्ही पाहायचं, आणि त्याचं विश्लेषण करून नोटीस बोर्डवर लिहायचं आजचं हवामान. खूप चांगला उपक्रम. ज्यावेळेस आम्ही शाळांना ट्रेनिंग देतो, प्रत्येक टीचर आम्हाला पहिल्यांदा कंप्लेंट करायचे, साहेब पहिल्यांदाच इतकं सिलेबस असतं कव्हर करायचं आणि त्याच्यात तुम्ही म्हणताय आपत्ती व्यवस्थापन शिकवा. मी त्याला म्हणतो की बाबा तुम्ही आपत्ती व्यवस्थापन म्हणून वेगळा विषय शिकवूच नका. सकाळी प्रार्थना होते, प्रार्थना झाल्यावर मग ते कुठेही एखाद्या प्रांगणात असू दे किंवा तुम्ही ऑनलाईन करत असाल, 2 मिनिटं द्या फक्त. प्रत्येक आपत्तीचे डूज अँड डोंट सगळ्यांपर्यंत पोहोचवा. आपल्याकडे कमीत कमी 180 ते 200 दिवस असतात. या 200 दिवसात काय आमूलाग्र बदल घडून येतो हे एकदा ट्राय करून बघा. टेक्नॉलॉजीचा योग्य वापर करणं आणि त्यांनी अर्ली वॉर्निंग सेव्ह लॉट ऑफ लाईफ. 99चा ओरिसाचा सुपर सायक्लोन आणि आता जो 2012चा आला होता ओरिसा आणि वेस्ट बेंगालला, 99च्या ह्याच्यात 10,000च्या वरची लोकसंख्या मृत पडली होती आणि आताच्या 12च्या ह्याच्यात 27 लोक. कशामुळे? डॉपलर रडारमुळे. म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर आपण योग्य प्रमाणे करू शकतो. आज ड्राऊटचं मॉनिटरिंग येतं. पहिल्यांदा आपल्याला दुष्काळ केव्हा पडणार हे माहिती नसायचं, आज येतं, त्याचा मॉनिटरिंग आहे. ह्या टेक्नॉलॉजीचा योग्य प्रमाणे वापर करणं अपेक्षित आहे. त्याला आपण म्हणतो अर्ली वॉर्निंग. दुसरी गोष्ट, पुढचं जे फेज आहे रिस्पॉन्स फेज, अपेक्षित नाही की नॉर्मल समाज एखाद्या ट्रेन NDRF नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स किंवा स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स किंवा फायर ब्रिगेड सारखं काम करू शकेल, पण बेसिक येणं गरजेचं आहे. समजा आपल्याकडे काही झालं आणि 4 लोक मृत्यूत पडली, त्यांना कशा प्रकारे उचलून घेऊन जायचं? रोड ऍक्सिडेंट एक साधं उदाहरण घेऊ. वारंवार घडणारा एक आपत्तीजन्य घटना. किती लोक पुढे होतात आणि किती लोक बघे असतात याचा जरा ताळमेळ लावा. माझ्या मते जे बघे असतात ते बघे का होतात? कारण त्यांना काय करायचं माहितीच नसतं.
नाहीतर केल्यावर काय होईल माझं याची चिंता असते. पण त्या माणसाचा प्राण वाचवायचा कसा याचं मला नॉलेज नसल्यामुळे माझा एक पाऊल पुढे जात नाही. एक सांगतो तुम्हाला, कुठल्याही प्रसंगात समजा तुमच्याकडनं जर एखाद्याचा प्राण वाचला तर जन्मभर तो तुम्ही प्रसंग विसरणार नाही. माझ्याबद्दल एक घटना मी शेअर करतो आपल्याबद्दल. साताऱ्याला जात होतो मी ट्रेनिंग द्यायला. कात्रजचा नवा बोगदा पार केल्यावर छोटस वळण आहे, पण त्या वळणावर एक मोठस टँकर उभा होता आणि पाठीमागची गाडी येऊन त्याला धडकली. त्याच्या पाठीमागे माझी गाडी होती आणि मी थांबलो तिथे, कारण त्यावेळेस आपत्ती व्यवस्थापनात इतके वर्ष काम केल्यावर आर्मीपासून, कारण पहिल्यांदा मी सांगितलं की आपल्याकडे काहीच यंत्रणा नव्हती, फक्त फायर ब्रिगेड आणि पोलीस होतं. आणि फायर ब्रिगेड फक्त आग विझवणं आणि बिल्डिंगच्या खालचे लोकांना वाचवणं, आणि पोलीस लॉ अँड ऑर्डर. म्हणून काही झालं तरी पहिल्यांदा आर्मीला पाचारण करायचे. त्यामुळे चांगली वाईट माहिती नाही, पण आम्हाला खूप अनुभव मिळाला. त्यामुळे मी गेलो. त्या माणसाला काढणं अशक्य होतं, कारण स्टिअरिंग वगैरे आत गेलो होतं. त्याला मी काही करू शकत नव्हतो. पण जी स्त्री होती तिच्या डोक्यातनं भळभळ रक्त वाहत. एवढंच केलं की त्याला बँडेजिंग कसं करतात ते आम्हाला माहिती असतं, तेवढं केलं आणि ॲम्ब्युलन्सला बोलवलं, त्याच्यात बसून तिला पाठवून दिलं. तोपर्यंत ती जिवंत होती. पुढे काय झालं मला माहिती नाही. पण ह्या ज्या घटना असतात ह्या आपण विसरू शकत नाही. पण हे माहिती असणं गरजेचं आहे की तिथं प्रेशर बँडेजिंग करा, जिथनं पाणी रक्त जातंय, म्हणजे रक्त थांबेल. आपल्याकडे 4-5 लिटरच रक्त आहे, त्याच्यातलं हॅलो त्याच्यातलं जर काही कोणाला काही बोलायचं आहे का दौंडे साहेब? नाही सर, मुलाचा चुकून कदाचित माईक सुरू झाला असणार आहे. नो इश्यू. राईट. तर मी सांगत होतो की प्रेशर बँडेज कुठे करायचं, कसा प्रेशर द्यायचा, हे जर माहिती नसतं तर ते रक्त थांबवणं अशक्य आहे. 1 लिटरच्या वर जास्त गेल्यावर मी मृत्यूत पडू शकतो, एखाद्या वेळेस माझा जीव पण जाईल. आणि तीच वेळ असते, त्याला आपण प्लॅटिनम मिनिट आणि गोल्डन आवर म्हणतो आपत्ती व्यवस्थापनात. पहिले 20 मिनिटं. जर घरी एखादा आपले वृद्ध असतील, आई वडील आजी आजोबा, अशा घटना घडू शकतात. श्वासोच्छ्वास थांबू शकतो थोड्या वेळा. पण मला जर CPR नसेल येत तर मला कृत्रिम श्वासोच्छ्वास देता येणार नाही. आणि CPR म्हणजे फक्त डॉक्टरांनी देणं जरूर नाही. फर्स्ट एड जर मला मी शिकलो तर मी पण देऊ शकतो. अजून एक माझ्याबद्दलची नाही, पण आमच्या बरोबर एक दीपक सदाफळे होते, खूप चांगलं काम करतात आपत्ती व्यवस्थापनात. पट्टीचे पोहणारे आहेत, खूप लोकांचे जीव वाचवलेत त्यांनी. तसेच कांबळे आहेत आपले कोल्हापूरचे. तर ते आमच्याकडे ट्रेनिंग घेऊन गेल्यावर ते म्हणाले की सर मी माझ्या इथे पण सुरू करतो. आणि त्यांनी आपापलं गट केलं. आता त्यांची मोठी एक संस्था आहे, डिस्ट्रिक्टने त्यांना रिकॉग्नाइज केलं आणि ते घरी शिकवायचे मुलांना. त्यांच्या मातोश्री माऊली त्या एकदा बसमधनं जात असताना असंच समोरचा गृहस्थ पडला मृत्यू. त्या माऊलीने काय करावं? ती म्हणाली की बाबा माझा मुलगा ह्याच्यात काम करतो, मला जास्त माहिती नाही, पण तो ह्या इथं कुठेतरी, कारण तो सांगायचं छातीच्या बरगड्या जिथं जुळतात तिकडे त्याला जोर द्यायचा
असं काहीतरी तो सांगतो, तिकडे जोर द्या म्हणाली जोर जोरानी, आणि त्यांनी वाचवू शकतो असं त्याचं म्हणणं आहे. लोकांनी केलं, त्याच्यामुळे वाचला की नाही माहिती नाही, पण तो माणूस जिवंत राहिला. काही का कारण असे ना, बघा त्या माऊलीचं प्रेझेन्स ऑफ माइंड आणि ह्या ज्ञानाचा उपयोग किती होऊ शकतो. त्यामुळे रिस्पॉन्स आणि त्याच्यातली जे स्किल डेव्हलपमेंट आहे ते बेसिकली एनसीसीच्या सगळ्या मुलांना येणं गरजेचं आहे. त्याबरोबर नुसत्या एनसीसी पुरतं मर्यादित न ठेवता बाकीच्या मुलांपर्यंत पण ह्याची ज्ञान पोचणं गरजेचं आहे. हा जो उजव्या बाजूचा दाखवलाय, बेसिकली हा दाखवलाय आपल्याला आताच्या कोविड प्रसंगाला अनुसरून. आताचा प्रसंग असा आहे की आपत्ती व्यवस्थापनात हा दाखवल्यावर तुम्ही म्हणाल याचे 3 हिस्से येतात, म्हणजे प्री डिझास्टर नंतरच ड्युरिंग होतं, नंतरच पोस्ट होतो. तसं नाहीये. तर हा एक्सपॅन्ड अँड कॉन्ट्रॅक्ट मॉडेल आहे. ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी सायमल्टेनियसली चालत असतात. आज बघा, पेशंट रिकव्हर पण होत आहेत, पेशंटना ट्रीट पण केलं जाते, पेशंटना डिटेक्ट पण केलं जात आहे, RT-PCR पण घेतली जाते, लोकांचे जनजागृती पण होतीये काय करायचं. म्हणजे ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत या सायमल्टेनियसली चालत असतात. तिथं कुठेही एक कंपार्टमेंट नाहीये, हे लक्षात घ्या आपत्ती व्यवस्थापन. दौंडे साहेब किती वेळ आहे? हा बोला सर, बोला. नाही, वेळ किती आहे, नाही तर मी बोलत राहीन हो. बरं, ओके, ठीक आहे. आपण मला कृपया सांगा ज्यावेळेस थांबायचं असेल त्यावेळेस. ओके, हो साहेब. आता हे करताना आज आपले जे अंकल आहेत, गुगल अंकल, ते आपल्याला सगळी माहिती देतात. का नाही आपण ती डाउनलोड करतो? का नाही त्याची चार्ट बनवत? का नाही मुलांमध्ये ही जागरूकता आणत? हा बघा नकाशा महाराष्ट्राचा. हा जो लाल आहे हा सेस्मिक झोन 4 आहे. हा जो आहे हा सेस्मिक झोन 3 आहे. हा सेस्मिक झोन 2 आहे. मग तिथं मला काय काळजी होईल? तिथं अर्थक्वेकचं प्रमाण कितपत आहे? असेच सायक्लोनचे पण आहेत, फ्लडचे पण आहेत. हा एक IMDचा फॉर्मॅट. एकदा समजला तर आपल्या डोक्यातनं जाणार नाही, पण तो समजणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत ह्याचं नॉलेज नाहीये तोपर्यंत रिस्क असेसमेंट तुमची पूर्ण नाही होणार. कारण रिस्क असेसमेंटचा प्रोसेस काय आहे? जे काही आहे तुमच्याकडे माहिती त्याला एकत्रित करा, त्याचं विश्लेषण करा आणि मग सद्य परिस्थिती, कारण आपला आजूबाजूचा परिसर एकदा बनला की तसाच नाही राहणार, त्याचा डेव्हलपमेंट होत राहणार आहे. त्यामुळे आपत्ती पण डायनॅमिक आहे विषय, आपत्ती व्यवस्थापन. त्यामुळे त्याचं सद्य परिस्थितीची पण जाण होणं आपल्याला अपेक्षित आहे. आणि मग येतो तो सोशिओ इकॉनॉमिक फॅक्टर, एक्सपोजर. कोणाचं जास्त होऊ शकतं? माझी बिल्डिंग अर्थक्वेक रेजिस्टंट कन्स्ट्रक्शनची टेक्नॉलॉजी वापरून बांधलेली आहे. माझं घर दगडा मातीचं आहे. व्हल्नरेबिलिटी लगेच कळते त्याने. त्याला म्हणतो आपण एक्सपोजर. जी कॉन्क्रीटची आहे ती अर्थक्वेकला लेस एक्सपोज आहे. जी दगडाची मातीची आहे ती एखाद्या वेळेस पडू शकते. अर्थक्वेकच्या प्रमाणावर डिपेंडेंट. आणि म्हणून हे सेस्मिक झोनेशन. तर ह्याची जी सांगड घालणं आहे हे पण आपल्याला एक ढोबळ मनाने येणं अपेक्षित. डिटेल करता टेक्निकल नॉलेज लागतं, ते अजिबात अपेक्षित नाहीये, पण साधारणतः याची माहिती अपेक्षित आहे. जसं 1-2 उदाहरण घेतो तुमच्या कॉलेजच्या दृष्टीने. आपल्या सहली जातात एज्युकेशनल टूर्स म्हणतो आपण. ते नुसती एज्युकेशनल राहते का? त्याच्यात मुलांना नवीन ठिकाणी जायला मिळतं, त्याच्यात थोडी एन्जॉयमेंट पण असते.
पण हा एन्जॉयमेंट ग्रीफ मध्ये बदलून न देणं हे आपल्यावर अवलंबून आहे. वरचं जे बघताय ते आमच्या व्हेरी अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट. आमच्या पुण्यातल्या एका कॉलेजची मुलं बुडून त्याच्यात गेली कोकणाच्या ह्याच्यात. अनफॉर्च्युनेट का म्हणतो की मला जिथे, जसं मी त्या जापानी माणसाचं उदाहरण दिलंय की मला जिथे जायचंय तिथं मी सुरक्षित आहे की नाही, किंवा मला काय सुरक्षेच्या काळजी घ्यायची आहे हे मला माहिती पाहिजे. मग मी जिथे एज्युकेशन टूर घेऊन जातो आहे, काय प्रदेश आहे तो, कशा प्रकारचं वातावरण आहे, काय काळजी घेणं गरजेचं आहे हे मला माहिती पाहिजे. मी माझ्या स्विमिंग टँक मध्ये जे इंटरनॅशनल स्टँडर्ड आहे एका दमात 10 फेऱ्या मारतो. स्विमिंग पूल मध्ये मी पट्टीचा पोहणार आहे, पण हेच पोहणं कृष्णेच्या, मी पण कराडचा आहे म्हणून सांगतो, संगमात पोहणं एकच आहे का? तेच पोहणं समुद्रात एकच आहे का? कशा प्रकारे तुम्ही वाचवू शकता हे बाजूला एक दिलंय तुम्हाला, त्याला रिप करंट म्हणतो. ज्यावेळेस लाट आत जाते त्यावेळेस लाठी बरोबर आत जायचं असतं, नंतर त्या लाटीच्या डायरेक्शन पासून बाहेर जाऊन मग परत जर आलात तर परतीच्या लाटेबरोबर तुम्ही किनाऱ्यावर येऊ शकता. हे माहिती नव्हतं. मी नुसता पट्टीचा पोहणार आहे, आपण म्हणतोय कॉम्प्लेसेन्सी येते आपल्याला, त्याचा आपण वापर करतो. असतात असे फलक पण लावलेले असतात तिथे जाऊ नका, तरी बुडण्याचे चान्सेस आहेत, तरी आपण मुद्दामून तिथे जाणार, काय होतं बघा, टाळा. म्हणून नव्या ठिकाणी जायचंय त्याचं धोका परीक्षण असणं गरजेचं आहे. त्याच्यावरच्या उपाययोजना माहिती पाहिजे, काय काळजी घेणं आहे ते पण माहिती पाहिजे. दुसरा इन्सिडेंट हे मला वाटतं गुजरात का पालघरच्या बाजूला झालं होतं. नावेत बसून आज समुद्रात फेरफटका मारायला गेला. आता ती नाव आहे वल्लवणारी, त्याची कॅपॅसिटी कॅल्क्युलेट केलेली असते, लेंथ इन टू ब्रेथ, आणि त्याप्रमाणे माणसं बसलेली असतात. पण ते बसताना नाविक सांगतो तुम्ही इकडे बसा, तुम्ही इकडे बसा, तुम्ही उजव्या बाजूला बसा, तुम्ही डाव्या बाजूला बसा. का? समतोल राखण्याकरता. तिथं पण कॉलेजची टूर गेली. आजकालचं जे एक यंत्र दिलंय आपल्याला, फाजील यंत्र, मोबाईल, तर त्यांना दोघीकडे बसवलं होतं. एक जण सेल्फी काढत होता. आता एवढे एक माहिती पाहिजे, जर बॅलन्स साधायचा असेल तर बॅलन्स साधायचा आहे म्हणून तू तुम्हाला बसवलंय ना. सगळी मुलं इकडची बसलेली तिकडे गेली सेल्फी काढायला. काय होणार आहे हो, त्या नावेचं पलटणारच आहेत, मुलं बुडणारच आहेत. कोण जबाबदार? एक अज्ञान म्हणा किंवा एक कॉम्प्लेसेन्सी म्हणा किंवा काही म्हणा, पण अल्टिमेटली आपत्ती करता आज मानव जातच रिस्पॉन्सिबल आहे. निसर्गाचा जो ऱ्हास होत चालला आहे त्याचं जर योग्य वेळीच आपण काळजी घेतली नाही आणि त्याच्याबरोबर ज्ञान नसेल तर ही पृथ्वी आहे तशी राहील की नाही याच्यावर पण शंका. आज आपल्याकडे पाणी आहे म्हणून वारे माप पाण्याचा वापर करतोय. पुढच्या पिढीला पाणी मिळेल की नाही, खोल 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 जातंय आजकाल पाणी. किती पिढ्या जगणार हो? 1000, आपण जे जिओलॉजीचे आहेत त्यांना माहिती आहे, 1000 वर्षापासून साठलेलं भूगर्भातलं पाणी 100 मीटरवर आहे. पण आज आपण 40-50 मीटर पर्यंत पोहोचल्यावर 100 मीटरला पोहोचायला वेळ नाही लागत, आणि ते परत बनायला 1000 वर्ष लागणार आहेत हे लक्षात येणं, हे लोकांच्या डोक्यात बसणं गरजेचं आहे.
मी सांगितल्याप्रमाणे मग ह्याच्याकरता काय कायदे कानून नाही आहेत? अरे खूपशे आहेत. वाचण्यापुरतं, परीक्षेपुरतं आपण त्याचं पालन करतो. ग्राउंडवर कायदे पाळण्याकरता नसतात. हे आपलं एक ब्रीदवाक्य आहे. कायदे तोडण्याकरता असतात. कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलंय. डीएम ऍक्ट म्हणतं किंवा नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट पॉलिसी म्हणतं, सेक्शन पण कोट केले की स्कूल बिल्डिंग कशी असावी. काही काही 30-30 वर्ष जुनी बिल्डिंग, 40-40 वर्ष जुनी बिल्डिंग, पण त्याचं स्ट्रक्चरलच ऑडिटच झालं नसतं. आजच सकाळी मी वाचलं की एक खोली पडून एक दाम्पत्य जखमी झालं आमच्या पुण्यामध्ये. पण ही उपाययोजना आपण करू शकू का? ऍटलिस्ट ऍज ए इन्स्टिट्यूशन आपण मुलांना पुढची पिढी घडवतोय, आणि त्या घडवत असताना त्यांचं सुरक्षा ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी, त्यांचं एज्युकेशन आपलं रिस्पॉन्सिबिलिटी. त्याच्यात रोल ऑफ एनसीसी आणि स्काउट्स पण दिलंय की त्यांनी त्याच्यात सहभाग घ्यायला पाहिजे. हा सब्जेक्ट स्कूल करिक्युलम मध्ये येणं हे गरजेचं आहे. हे त्याच्यात नमूद केलेलं आहे. आपण कितपत केलेलं आहे, स्किल्स केलेले आहेत, हे आपण बघणं गरजेचं आहे. तसंच खूपच आहेत कायदे, युनायटेड नेशनचे आहेत. ह्योगो फ्रेमवर्क ऍक्शन सांगतो, पण त्याचं पाळणं पण तेवढंच गरजेचं आहे. संपवायच्या पहिल्यांदा फक्त ऍज ए इन्स्टिट्यूशन म्हणून तुम्ही काय करू शकता? ऍज ए इन्स्टिट्यूशन म्हणून ऍटलिस्ट तुम्ही तुमच्या इन्स्टिट्यूशनचा एक आपत्ती व्यवस्थापन आराखडा बनवू शकता. आणि त्याच्याकरता काय कोणी एक्सपर्ट येण्याची गरज नाहीये, हे तुम्ही स्वतः बनवू शकता. प्रयत्न करायचा. ही पीपीटी आपल्याकडे आहे त्यामुळे मी पूर्ण वाचत नाहीये, पण पुढचे जे काही स्लाइड येतील त्याच्यातनं आपल्याला या सगळ्या पॉइंट्स आपण कव्हर करतो. कारण मला वाटतं मी आता खूप जास्त बोलतोय म्हणून थोडं आटप्प देतो. एक तर सेन्सिटायझेशन होणं गरजेचं, जे आज सरांनी, म्हणून खूप अभिनंदन परत एकदा. ऍटलिस्ट लोकांपर्यंत हा विषय काय आहे, ह्याच्यात काय इन्व्हॉल्व आहे, कसं करणं जरुरी आहे, ह्याचं सेन्सिटायझेशन होणं गरजेचं आहे. मग नुसतं टीचिंग स्टाफच का स्टुडंटचं? तर मी म्हणतो की जितके काही स्टेक होल्डर आहेत ह्या सगळ्यांचं सेन्सिटायझेशन होणं गरजेचं. आपण जर या पिक्चर मध्ये बघत असाल तरी तो काही पोलिसाचे पण लोक दिसतात, शासकीय अधिकारी, इलेक्ट्रिकल लाईनमन, पाणी पुरवठा तुमच्या इथे जोडणारा जो प्लंबर असेल शासनाचा, किंवा पोलीस चौकीचा जो कोणी कॉन्स्टेबल असेल, किंवा जवळ जर फायर ब्रिगेड असेल तर त्याचा माणूस असेल, किंवा जवळ जर हॉस्पिटल असेल तर त्याच्यातले लोक असतील, किंवा तुमच्या पालकांपैकी कोणी इंजिनियर, डॉक्टर वगैरे असेल तर त्यांचा सहभाग असेल. या सगळ्यांचं तुमच्या एका इन्स्टिट्यूशनच्या सक्षमीकरणाकरता त्यांचा सहभाग होणं अपेक्षित आहे. एक कमिटी बनवावी लागते ज्याच्यात मी आता जे सगळे सांगितले ह्या सगळ्यांचा ह्याच्यात समाविष्ट करून एक सेन्सिटायझेशन झाल्यावर एक कमिटी स्थापन करायची. मी म्हणतो तुम्ही जर महिन्यातनं एकदा किंवा 2 महिन्यातनं एकदा जरी या सगळ्या स्टेक होल्डरची एक मीटिंग घेतली, फायदा काय आहे ते पण सांग. तर आज तुम्हाला काही जर झालं तर क्षेत्रीय कार्यालयात तक्रार नोंदवा. त्यापेक्षा माझं त्याच्याशी, आम्ही चहा पितोय एका मीटिंग मध्ये, एखादा समोसा खातो बरोबर, त्याबरोबर आमची आचार विचाराची देवाणघेवाण होते, आणि 1-2दा मीटिंग झाल्यावर आमच्या टेलिफोनची देवाणघेवाण होते. आजकाल तर पहिल्याच मीटिंग मध्ये करतो आपण. मग अशा वेळेस मला माहिती आहे की माझा लाईनमन चव्हाण आहे. मग जर माझ्याकडे काही प्रॉब्लेम आला तर मी क्षेत्रीय कार्यालयाच्या पहिल्यांदा चव्हाणाला फोन करेन की साहेब आमच्या इथे असं झालं, तुम्ही काय करू शकता.
तुम्हाला साहेब काय काळजी करू नका, मी आता येतो. का? कारण त्यांनी तुमच्या बरोबर काम केलं, तुम्ही त्याला एक तुमच्यातला घटक मानलेला आहे, त्यामुळे त्याला पण वाटतं की ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी. आणि मग असे जे वेगवेगळे घटक आल्यावर तुम्हाला तुमच्या इन्स्टिट्यूशन मध्ये काय काय धोके आहेत, मग तो इलेक्ट्रिकल असू दे, पाण्याचा धोका असू दे, त्याचं शुद्धीकरण असू दे, आग लागण्याचा असू दे, या सगळ्याचे धोक्याचे परीक्षण करण्यामध्ये तुम्हाला मदत होऊ शकते. अशी विविध, आज तुमचं आर्ट सायन्स कॉलेज आहे, लॅबोरेटरीज आहे, हायजीन सॅनिटेशन आहे, आपल्या एरियामध्ये जवळपास फॉरेस्ट पण आहे. तर कशा प्रकारचे काय घटना घडू शकतात, कशा प्रकारचे धोके आहेत, ह्याचं मला पूर्ण एक आकलन करून, मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे, मग त्याचा सगळ्यात जास्त कसला आहे धोका, मग त्याच्याकरता मला काय करायला पाहिजे. तर पहिल्यांदा तर माझ्या इन्स्टिट्यूशन मधले धोके हे माझ्या इन्स्टिट्यूशनच्या सगळ्या लोकांना माहिती पाहिजेत. अवेअरनेस जनरेशन, त्याच्यापासून उपाययोजना काय केल्यात इन्स्टिट्यूशननी, त्यांनी काय करणं अपेक्षित आहे, हे सगळं त्याला माहिती पाहिजे. आणि त्याच्याकरता माझ्या काय प्रिव्हेन्शन मिटिगेशन. आज मी फायरचे सेन्सॉर लावलेत आग लागू नये म्हणून. मग त्यांना माहिती पाहिजे की आग लागली तर आपोआप बेल वाजणार आहे, ती बेल वाजल्यावर माझं काम काय आहे, इव्हॅक्युएशन कुठनं, मग त्याच्याकरता माझा इव्हॅक्युएशन प्लॅन तयार आहे का, त्याला म्हणतो आपण प्रिपेअर्डनेस. प्रिव्हेन्शन मिटिगेशन मला इव्हॅक्युएट करायचंय, पण त्या इव्हॅक्युएट करण्याकरता माझा प्लॅन तयार आहे का, त्याला प्रिपेअर्डनेस म्हणतो आपण. आणि लोकांनी त्याच्यात प्रॅक्टिस केली आहे का, याच्याकरता एक उदाहरण सांगतो. वर्ल्ड ट्रेड सेंटर, ज्यावेळेस पहिली बिल्डिंग पडली, त्याच्या पहिल्यांदा या वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये जे नॉर्थ साइडचं होतं आणि साऊथ साइड असं दोन. साऊथ मध्ये एका त्या बिल्डिंग मध्ये एक मॉर्गन स्टॅनली, आपल्याला माहिती असेल, फायनान्शियल कंपनी, 25 मजले त्यांनी ऑक्युपाय केलं होतं. 3000च्या वर त्यांच्याकडे स्टाफ होता. ही घटना झाली माहितीये, वर्ल्ड ट्रेड सेंटर केव्हा झालं, 2000. आता प्रश्न उत्तराची वेळ नाहीये. 93 मध्ये तिथे एक बॉम्बस्फोट झाला होता त्यांच्या कार पार्किंग मध्ये. धोका आणि त्याचं योग्य ते विश्लेषण. आणि तिथे एक मेजर रॉसकोरला म्हणून होता, सेफ्टी ऑफिसर. तो म्हणला हे इकडे झालंय पण ते माझ्या आवारात पण घडू शकतं. मग अशा वेळेस मी काय करणं अपेक्षित आहे, मला सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढायचंय. म्हणून त्यांनी एक इव्हॅक्युएशन प्लॅन बनवला. माइंड यू, 100 मीटरच्या वरची ती इमारत होती. खालचे 4-5 मजले नुसते पार्किंगचेच असतात आणि त्यांचे 25 मजले. लिफ्ट वापरायची नाही. इव्हॅक्युएशन म्हणजे जिन्यावरनं खाली यायचं. ज्यावेळेस त्यांनी सुरू केलं त्यावेळेस सगळ्यांकडनं शिव्या खाल्ल्या, ते 30-30 मजले आम्हाला खाली उतरायला लावताय वगैरे वगैरे वगैरे. आणि माझ्यासारखे होते उंटावरनं शेळा हाकणारे, ते आम्ही नुसते दूर बघून सांगायचो, अरे यांना काही काम दिसत नाही म्हणून नुसते वर खाली करतायत. ते करतायत त्याला प्रोत्साहन न देता. पण काय झालं, याचा फायदा काय झाला सांग. त्यांनी कोणाचंही ऐकलं नाही, त्यांनी आपलं चालू ठेवलं आपलं काम. आणि ती माणसं इतकी तरबेज झाली की ज्यावेळेस पहिल्या याच्यावर विमान आदळलं त्यावेळेस त्यांनी आपला धोक्याचा इशारा दिला. आणि 3000 पैकी 2992 फक्त 8 लोक त्याच्यात मृत झाले. ते पण कसे, असेंब्लीमध्ये आल्यावर त्यांचा एक रोल कॉल घेतला जातो की आज सकाळी जितके आले होते तितके आता पोहोचले की नाही. त्याच्यात त्यांना 2 माणसं कमी दिसली आणि त्या 2 माणसाला आणण्याकरता रॉसकोरला स्वतः
आपल्या बरोबर 4-5 माणसांना घेऊन वरती गेला त्या दोघांना आणण्याकरता. तोपर्यंत विमान आदळलं नव्हतं. पण दुर्दैव असं की ते खाली येऊस्तोवर दुसरं विमान आदळलं आणि ती बिल्डिंग कोसळली आणि त्याच्यात ही 8 माणसं गेली. आणि यावेळेस दुसऱ्या वर्षी हे लोक त्यांना श्रद्धांजली व्हायला आली, तिथं आपल्या मेणबत्त्या लावतात. त्यावेळी सगळे पालक त्या आपल्या मुलांना सांगत होते की बाबा हा जर रॉसकॉरला आणि ही जर माणसं नसती, मेजर रॉसकॉरला स्पेसिफिकली, तर आज तुम्ही आमच्या मेणबत्त्या इथं लावल्या असत्या. कारण ह्यांनी धोक्याचं परीक्षण केलं, ह्यांनी उपाययोजना केल्या, आमच्याकडनं ह्याला ट्रेनिंग दिलं, आमच्याकडनं मॉकड्रिल करून घेतल्या आणि म्हणून आज आम्ही इथं उभे आहोत. हे याचं महत्व आहे आपत्ती व्यवस्थापनाचं. आणि तेच आपल्याला करणं अपेक्षित. मग मी इन्स्टिट्यूशन मध्ये काय करू शकतो? खूपसं काही करू शकतो. डेमॉन्स्ट्रेशन देऊ शकता, एक संपर्क आपला अभियान असतो त्याच्यात संपर्कात गावोगावी जाऊन तुम्ही याचा हे करू शकता. एज्युकेशन टूर मध्ये काही शिकू, त्याच्यात काही लोकांचं प्रबोधन किंवा स्वतःच्या स्टुडंटचं प्रबोधन करू शकता. वेगवेगळे विषयावर चर्चा करू शकता, कॉम्पिटिशन घेऊ शकता. अर्ली वॉर्निंग करतात, तुमचं कॉलेज एक सक्षम करू शकता. एक इंटरनल आणि बाहेरच्या करता मी काय करू शकतो ते सांगितले. हे एका कॉलेजमध्ये लागलेलं AWS आणि त्याच्याकरता त्यांनी एक यंत्रणा उभी केलेली. अशा प्रकारे इंटरनल करता पॉवर मेगाफोन म्हणा किंवा तुमच्याकडे आजकाल टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट आहे काय आहे माझ्याकडे. आणि ह्या ज्या प्रिव्हेन्शन मिटिगेशन मेजर मध्ये एक माझ्या स्ट्रक्चर जे आहे, माझं इन्फ्रास्ट्रक्चर ते सक्षम आहे का? आज माझ्याकडे जे विद्युत हे चाललेलं आहे, यंत्रणा आहे, खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आजकाल कॉम्प्युटर झाले आहेत, वेगवेगळी आपल्याला त्याची जरूरत असते, मोठ्या प्रमाणात त्याचा वापर होतो. मग जुन्या ह्याच्यावरच मी बिल्टअप करतोय का? तेवढी त्याची सक्षमता आहे का? हे बघणं सगळं गरजेचं आहे. पाण्या त्या टाक्या स्वच्छ असतात का? त्याचं मी टेस्टिंग करतो का? आज मुलांचे आरोग्य चाचणी बंधनकारक शाळेच्या म्हणतो मी, कॉलेजच्या मला माहिती नाही, महाविद्यालयाच्या, कारण आता मला सोडून पण खूप वर्ष झाली. पण ज्यावेळेस शाळेच्या शिक्षकांशी चर्चा केली त्यावेळेस ते म्हणतात साहेब येतात आणि काय अर्ध्या पाऊण तासात जातात. म्हणलं किती मुलं आहेत? साहेब आमची 375 मुलं होती. म्हणलं त्याचा एक फॉर्मॅट असतो का? हो. मग तुम्ही चेक करता का? त्या फॉर्मॅट प्रमाणे चेक करता का? ज्यावेळेस आपण त्यांना पैसे देतो आहे आणि फॉर्मॅट देतो आहे शासनातर्फे, त्यावेळेस ऍटलिस्ट मी तरी चेक करतो का त्या फॉर्मॅट प्रमाणे साहेबांनी सगळं बघितलंय का? त्याचं कबूल आहे की शासन त्याला एवढे पैसे नाही देणार जितके तो बाहेर घेऊ शकतो याच्याकरता. पण जर ऍक्सेप्ट केलं आहे आणि ऍज ए सामाजिक कार्य म्हणून हे करणं अपेक्षित आहे. ही पुढची जनरेशन आहे, त्यांचं आरोग्य पण तसंच सक्षम असायला पाहिजे, नाहीतर पुढची पिढी सक्षम होणार नाही, रेझिलियंट होणार नाही. हायजीन सॅनिटेशन. अजून एक गोष्ट सांगतो. मी कुठल्या तरी कामाकरता अंबाल्याहून दिल्लीला येत होतो आणि एका प्रायव्हेट ह्याच्यात बसलो होतो. त्यावेळेस माझ्या बाजूला एक विदेशी प्रवासी बसला होता. त्याला नॉर्मल आपण शेंगा टाइमपास म्हणून घेतो, मी पण घेतल्या होत्या, मी पण खात होतो, तो पण खात होता. पण तो खात असताना मी बघितलं त्यांनी एक बॅग उघडली आणि त्याच्यात तो टरपल टाकत होता. नाहीतर आपलं काय खिडकीच्या बाहेर जाऊ दे. म्हणजे मी असं नाही म्हणत की फक्त तेच करतात, आपण पण तेच करतो. पण सांगायचं उद्दिष्ट की त्याच्यामुळे मला त्यावेळेस वाटलं अरे आपण पण कुठेतरी, मी पण हात रुमाल काढून त्याच्यात ठेवतो
आणि ते जाताना आपल्या बरोबर ती पिशवी वगैरे असते. आता ही न्यू नॉर्म जे पडलेलं आहे मास्क वगैरे, ह्याच्या बरोबर आपण ह्या अशा काही न्यू नॉर्म्स आपल्या पिढीमध्ये काही घालू शकतो काय? समोर आपल्या इथं एखादी पिशवी ठेवावी कागदाची, की असं जर काही घाण वाटलं आपल्याला फेकावंसं, तर माझ्याकडे आहे, रस्त्यात न टाकता मी त्याच्यात टाकून घरी गेल्यावर टाकीन. आणि शेवटची गोष्ट म्हणजे सिक्युरिटी, सुरक्षा अति महत्वाची आहे. आजकाल हे जे काही आपले काय म्हणतो आपण त्याला सोशल हे आहे साईट्स, खूपशा अशा क्रिमिनल केसेस प्रचंड प्रमाणात वाढलेल्या आहेत. ह्याची जागरूकता, कारण शाळेमधनं पुढे पाऊल, आजकाल शाळेतल्या लोकांना पण देतात ती गोष्ट वेगळी, पण ऍटलिस्ट याची कुठेतरी एक मुलांमध्ये जागरूकता आणणं गरजेचं आहे की काय घडू शकते. कुठल्याही एखाद्या ह्याच्या वेळेस पोलिसांच्याकडे सेल आहे, त्यांना जर तुम्ही रिक्वेस्ट केला तर ते आनंदाने येतील तुमच्याकडे लोकांना, मुलांना शिकवण्याकरता की काय काय धोके असू शकतात, प्रयत्न करून. मग माझ्या इन्स्टिट्यूशन तर्फे काय काय रिसोर्सेस ठेवणं गरजेचं आहे. आपण ठेवतच असाल, मी जास्त याच्यावर विचार बोलणार नाही, पण मी आता बिल्डिंग जी दिसली मला आपल्या व्हिडिओमध्ये, त्याच्यात कशा प्रकारे फायर सिस्टीम आहे, मग फायर होसेस आहेत का, मग त्याला मी कधीतरी कार्यरत करतो का, मग त्याच्या मोटारी चालतात का, मग त्याचं स्विच कुठे आहे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत, ह्या तुमची जी फायर टीम असेल, जे कोणी तुम्ही नियुक्त कराल, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. अरे आता मोटर सोडून नाही केली मग पाणी जोराने येत नाहीये, मग मोटारीचं कुठे हे, म्हणजे त्यावेळी शोधायच्या ऐवजी आपण आधीच ह्या सगळ्या गोष्टी आपापल्या ज्या टीम आहेत त्यांना माहिती असणं गरजेचं आहे. जरुरी नाही की अशा प्रकारचे स्ट्रेचर पाहिजे, एखादं ब्लँकेट जरी ठेवलं तरी आपण त्यांना व्यवस्थितपणे स्ट्रेचर सारखं उचलू शकू, फक्त त्याच्याकरता ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. आजकाल मी बघतो 2-3 मजले असले की सगळ्या खिडक्यांना आपण ग्रिल लावून परमनंटली बंद करतो. मग बाहेर कुठे येणार मुलं जर शिडीवरनं काढायची झाली तर? मग अशा काही खिडक्या आहेत ज्याची मी ग्रिल खिडकीसारखं बनवू शकतो, ज्याला लॉक लावू शकतो मी, आणि कोणी खिडकीतनं उडी मारू नये म्हणून, पण त्याची चावी माझ्याकडे असेल आणि लागेल त्यावेळेस मी त्याला उघडून तिकडनं मी मुलांना बाहेर काढू शकतो. अशा काही गोष्टी आपल्याला करणं अपेक्षित. त्याच्याबरोबरच दोरी असते, दोरीच्या नॉट्स असतात, जे स्काउट मध्ये असतील आपल्या इथं काही, त्यांना माहिती आहे. मी पण स्काउट मध्ये होते, आम्हाला पण शिकवली होती एक लॅडर नॉट, मला अजून आठवतं. आणि ज्यावेळेस हे सुरतचा इन्सिडेंट झाला आपल्याला माहिती आहे, तिथं मुलं खालनं उडी मारल्या, क्लासला गेले होते असताना आग लागली आणि काही लोक मृत्युमुखी पडले, काहींना खूप गंभीर हे झाली दुखापत. मग अशा वेळेस या दोऱ्यांचा कसा उपयोग करू शकतो? म्हणजे सुरतचं एक मी उदाहरण दिलं, जरुरी नाही की त्यावेळेस तिकडे दोरी असायला पाहिजे, पण एक सांगायचं उद्दिष्ट की ज्यावेळेस तुम्ही अशा एक्सकर्शनला जाता जिथं पर्वतावर वगैरे, तर अशा गोष्टी आपल्याकडे असणं, किंवा नदीकाठी जातात त्यावेळेस अशा असणं गरजेचं आहे की कशा म्हणजे दोरीचा वापर करून कसा आपण जीव वाचवू शकतो. नुसती दोरी फेकली तर नाही जाणार, पण दोरीच्या समोर जर एखादी जड वस्तू वापरली, आणि जसं आपली शेतातले जे पाखरं ह्याच्याकरता काय म्हणतात त्याला, त्याच्यासारखी जर वापरली तर तुमचा दोर खूप लांबपर्यंत जाऊ शकतो, मुलाला वाचवू शकतो आपण. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण आपत्ती व्यवस्थापनामध्ये शिकू शकतो आणि त्याला अंमलात पण आणू शकतो. त्यामुळे ह्या अशा गोष्टी एकंदर सांगायचा उद्दिष्ट हा होता की या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकणं गरजेचं आहे. आणि तेवढ्या करता डिटेलमध्ये, म्हणजे जसं आता ह्याच्यात कसं जायचं हे तुम्ही करू शकत नाही, पण बेसिकली स्ट्रक्चरल कोलॅप्स झाल्यावर आपल्या लोकांना काढणं हे तुमचं काम नाहीये.
पण त्यावेळेस कुठेतरी एक माणूस उभा असतो, तो हात करत असतो की मला वाचवा वाचवा, म्हणून आपण पळत पळत हे ज्या ढिगाऱ्या असतात त्याच्यावरनं जाऊन त्याचे, आणि एक नाही, मग अशा वेळेस वाचवण्याकरता सगळ्या घोळकाच्या घोळका जातो. पण त्याच्या खाली जो दबलेला माणूस असतो तो पण मरू शकतो, ह्याची एक कल्पना आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि तेवढ्या करता काय आपत्ती आहे, त्याचा इम्पॅक्ट काय आहे, त्याच्यापासून बचाव कसं करायचं, त्याला रिस्पॉन्स कसं करायचं, या सगळ्याचं ज्ञान पुढच्या पिढीच्याकडे असेल तर ती एक अशी सक्षम पिढी आपण तयार करू शकतो. माझी आपल्या सगळ्यांना शुभकामना आहेत की आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आपण कितीही टेक्निकली प्रोफिशियंट झालो आणि जर आपण आपला जीव वाचवू शकलो नाही तर त्याचा फायदा काही होतो. आज आपण कितीतरी बघतो अशी नामवंत लोक, एक नामवंत डॉक्टर ड्रेनेज होल मध्ये पडून गेले होते. त्यामुळे ह्या आपत्ती व्यवस्थापनात शिक्षणाबरोबर एक आपण म्हणतो काय सर्वांगीण विकास, त्याच्यात आपत्ती व्यवस्थापनाचा पण सहभाग व्हावा. आणि त्या दृष्टीने माणसाला स्वतःला वाचवणं, जर तो स्वतःला वाचवू शकला तरच तो आपल्या फॅमिलीला वाचवू शकेल आणि तरच तो समाजाला काहीतरी मदत करू शकेल. एवढं बोलून मी माझे खूप वेळ घेतला, त्याबद्दल पहिल्यांदा तर मी आपल्या सगळ्यांचं क्षमस्व जास्त वेळ घेतल्याबद्दल, आणि आपल्या सगळ्यांना परत एकदा धन्यवाद की आपण मला इथं बोलवलं, आपल्याशी चर्चा करायला वेळ दिला. ह्याच्यापैकी कितपत हे आहे ते आपण घेऊ शकता तेवढं घ्यावं आणि अंमलात आणावं, हीच एक इच्छा. थँक्यू व्हेरी मच कदम साहेब, आपले परत एकदा धन्यवाद मला बोलवल्याबद्दल आणि आपल्याशी संवाद साधण्याला दिल्याबद्दल. आणि दवणे साहेब आपलं पण धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. आणि सगळे विद्यार्थी आपलं परत एकदा धन्यवाद आणि अभिनंदन आपण या कार्यक्रम ऐकल्याबद्दल. थँक्यू. ओके, धन्यवाद सर. आताच आपल्या मौलिक विचारांच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन करत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा कोणत्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे याविषयीचं अभ्यासपूर्ण मार्गदर्शन कर्नल प्रोफेसर V.N. सुपणेकर यांनी आपल्याला केलं आहे. मी मनपूर्वक त्यांचे आभार मानतो. त्यानंतर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्यासाठी आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर N.D. कदम सर यांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. सुपणेकर साहेब नमस्कार. नमस्कार सर. डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंद नगर बुर्ली NCC विभागाच्या वतीनं आपत्ती व्यवस्थापन या विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित केलेलं आहे. त्या व्याख्यानाचे व्याख्याते सन्माननीय कर्नल सुपणेकर साहेब, NCCचे प्रमुख दौंडे सर, त्याचबरोबर महाविद्यालयातील उपप्राचार्य PB पाटील, काकासाहेब भोसले, माझे सर्व सहकारी मित्र. सुपणेकरांचं व्याख्यान मी यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा त्या लिंकला ऐकल्यानंतर माझ्या मनामध्ये अशी एक विचार आले की माझ्या महाविद्यालयात सुद्धा त्यांचं व्याख्यान व्हावं आणि माझ्या या विनंतीस मान दिलात आपण आणि आपण आज मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले आभार मानतो. आपत्ती ही दोन प्रकारे येते. म्हणजे आपत्ती आल्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट आहे ते काय कॉन्झर्वेशन ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी आहे. तर नॅचरल आपत्ती असू शकते किंवा मॅनमेड असू शकते. आणि आपली इंडियाची क्लायमेट आणि जे जिओ सिच्युएशन पाहिली तर आपल्या इंडियामध्ये नेहमीच पूर आलेले आहेत, दुष्काळ पडलेला आहे, सायक्लोन आहेत, अर्थक्वेक आहेत, लँडस्लाईड आहेत. त्यामुळं आपणा सर्व भारतीयांना ह्या तेजस सर, लाईट गेलेली आहे साहेबांच्या तिथली. 1 मिनिट आपण वाट बघूया, साहेब मोबाईल वरती जॉईन होतात का. चालेल.
सर्व उपस्थितांना विनंती आहे की अचानक वीज खंडित झाल्यामुळं हा. आदरणीय प्राचार्य LD कदम साहेब यांचा आपल्याशी संपर्क तुटलेला आहे. सर मोबाईलवरून पुन्हा जॉईन होत आहेत. आपण सर्वांनी लेफ्ट न होता आहे असं या मीटिंग मध्ये थांबावं ही विनंती. साहेबांशी झालाय फोन, एकाच मिनिटात जॉईन होतात. Am I audible? येस सर. हा येतोय आवाज, बोला. थोडीशी टेक्निकल डिफिकल्टी आली, इंटरनेट कनेक्शन गेल्यामुळे मध्येच आपला ब्रेक झाला. तर इंडियामध्ये आपल्याला ह्या वेगवेगळ्या सिच्युएशन येत आहेत. नद्यांना पूर, दुष्काळ आहे, सायक्लॉन आहे, अर्थक्वेक आहे, लँडस्लाइड. त्यामुळे इंडियामध्ये आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंटची खास गरज आहे. मग याच्याकरता दोन गोष्टी कराव्या लागतात. एक पहिली गोष्ट म्हणजे आपत्तीपूर्व नियोजन आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपत्तीनंतरचं कार्य. मग आपत्तीपूर्व नियोजन करायचं असेल तर ह्या सर्व परिस्थिती पाहिल्या तर आपल्याला अनेक गोष्टी म्हणजे ज्या परिसरामध्ये आपण राहतो त्या प्रदेशाचा नकाशा आपल्याकडे माहिती असावा, भौगोलिक परिस्थिती काय आहे, जलसिंचन व्यवस्था काय आहे, पुन्हा त्याचबरोबर आपत्तीमध्ये उपयोगी पडणारे जे मनुष्यबळ आहे त्यांची यादी, त्यांचे मोबाईल नंबर, संकट काळामध्ये वापरायचे कोणकोणते मार्ग असतील, फिरते दवाखाने, लसीकरण, अनेक गोष्टी आहेत ह्या आपत्तीमध्ये. म्हणजे आपत्तीमध्ये उद्भवणारे रोग कोणते असू शकतील, ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला माहिती असली पाहिजे, त्याची आपल्याला तयारी असली पाहिजे. म्हणजे आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपत्तीपूर्व नियोजन हे फार मोठं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये लसीकरण सुद्धा येते. आज आपण आपली आपत्ती आपल्याकडे सर्व जगावरच आलेली आहे कोरोनाची. मग त्या कोरोनाच्या आपत्तीमध्ये आपण काय केलं पाहिजे, तर आपल्याला लसीकरण केलं आपण सर्वांनी तर त्याच्यापासून आपला बचाव होऊ शकतो. दुसरं म्हणजे आपण ते मास्क वापरले पाहिजेत, सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग ठेवलं पाहिजे. आणि नेमकी या गोष्टी लोक करत नाहीत आणि त्याच्यामध्ये अनेक असे घटक आहेत. मला काय होत नाही, मला होणार नाही असे आत्मविश्वास बाळगणारे आहेत. कोरोना डेल्टा व्हेरियंटने त्यांना गप्प बसवलेलं आहे. बरं, आता ही दुसरी वेव आहे ही कुठेतरी शमते. काल परवाच आपण ऐकलं की टीव्हीच्या बातम्यामधून ऐकलं की तिसरी वेव 2 ते 4 आठवड्यामध्ये येईल. तिसरी वेव 2 ते 4 आठवड्यामध्ये येईल हे असं आपण ऐकलं. हे याचं कारण काय आहे तर आता अनलॉक होत आहे. लोक बिंदासपैकी फिरत आहेत की त्यांना असं वाटतंय की आता करोना गेला, की पुन्हा वाढण्याची शक्यता आणि पुन्हा तिसरी लाट येण्याची शक्यता असं तज्ञांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ते सांगतायत की आता दुसऱ्या लाटेमध्ये जेवढे केसेस झाल्या त्याच्या दुप्पट केसेस तिसऱ्या लाटेमध्ये होतील असं सांगितलं जाते. त्यामुळं अशा या आपत्तीमध्ये आपली जबाबदारी काय, प्रत्येकानं आपापली जबाबदारी सांभाळली पाहिजे. मास्क वापरले पाहिजेत, सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे, त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग ठेवलं पाहिजे आणि आपण लस घेतली पाहिजे. आपल्याला सुपनेकर सरांनी खूप गोष्टी सांगितल्या, अनेक वेगवेगळ्या आपत्तीमध्ये काय काय काळजी घ्यावी, काय केलं पाहिजे हे सांगितले. आणि शेवटी त्यांनी आपत्तीनंतर आपल्याला इन्स्टिट्यूशनल एक आराखडा तयार करायला सांगितलेला आहे. तो आपण आराखडा तयार करूया. मी दौंडे सरांना त्याविषयी सांगतो की आराखडा करा, सेन्सिटायझेशन एक मीटिंग घ्या. आपत्तीनंतरची कार्य आहेत त्यामध्ये आपण हातखंडा आहोत. म्हणजे हातखंडा म्हणण्यापेक्षा कसं मदत म्हणजे
जेव्हा एखादी आपत्ती येते तेव्हा पहिला घटक असतो तो शोध घेणे आणि व्यक्तींचा शोध घेणे आणि व्यक्तींची सुटका करणे. ते झाल्यानंतर पुढचा भाग येतो म्हणजे त्याला मेडिकल उपचार काय द्यावे लागतात का, त्याचा निवारा त्याला काय निवाऱ्याची व्यवस्था करावी लागते का, त्याला पिण्याचं पाणी द्यावं लागते का, त्याला अन्न पुरवावं लागते का, विद्युत पुरवठा खंडित झालाय का, तो पूर्ववत करायचा आहे का. ह्या अशा गोष्टी आहेत की आपत्तीनंतरचे कार्य. त्याच्यामध्ये आपले NCC विद्यार्थी आहेत, बऱ्यापैकी तयार आहेत. परंतु आपत्ती पूर्व नियोजन आहे, त्याच्यामध्ये फोन नंबर्स, प्रदेशाचा नकाशा, महाविद्यालयामध्ये लाईटचे सर्किट कुठून कुठपर्यंत आहेत, कुठला स्विच ऑफ केल्यानंतर पुढचं बंद होऊ शकतं, या गोष्टी माहीत नाहीत. तर त्याचे आराखडे, ती माहिती सर्व घटकांना महाविद्यालयातल्या असणं गरजेचं आहे. पाण्याचे नळ कनेक्शन कुठपर्यंत आहेत, कुठं मोटरचं बटन आहे सुरू करायचं, कशी मोटर चालू करणार, पाण्याची व्यवस्था, आग लागली तर विझवणार कसं, याही गोष्टी आहेत. त्यामुळं या गोष्टीसाठी आपल्याला इन्स्टिट्यूशनल आराखडा तयार करावा लागेल आणि सेन्सिटायझेशन मीटिंग घ्यावी लागेल. त्यामध्ये जसं आपल्याला स्वप्नेकर सरांनी सांगितलं की पाणी पुरवठाचे जे कोण कर्मचारी आहेत, इलेक्ट्रिकलचे कर्मचारी आहेत, त्यांना बरोबर घेऊन मीटिंग मध्ये त्यांच्याकडून आपल्याला सर्व माहिती घ्यावी लागेल आणि त्याप्रमाणे आपल्याला आराखडा करावा लागेल. आणखी एक गोष्ट आपत्ती अशी होती की अर्थक्वेक, की भारत सेन्सिटिव्ह आहे अर्थक्वेकला सुद्धा आपला एरिया. तर अर्थक्वेक आल्यानंतर काय करावं, पहिली वेव येते, दुसरी वेव येते, तुम्ही कोणत्या मजल्यावर आहात त्याच्यावरती ते अवलंबून राहणार आहे. तुम्ही जर पहिल्या मजल्यावर असाल तर पटकन खाली येऊ शकता, पण तिसऱ्या चौथ्या मजल्यावर असाल तर तुम्ही खाली येणं अशक्य आहे अर्थक्वेक आल्यानंतर. मग त्याही परिस्थितीत आपण काय केलं पाहिजे, नेमकं आपला स्वतःचा बचाव करायचा असेल तर या विषयीचं ज्ञान सर्व विद्यार्थ्यांना असलं पाहिजे. आणि ज्या वेळेला आग लागते किंवा असा अर्थक्वेक असेल तर दुसऱ्या किंवा पहिल्या मजल्यावरचं इव्हॅक्युएशन कसं करायचं, त्याचा डेमो सुद्धा महाविद्यालयात होणं गरजेचं आहे. तो जर डेमो महाविद्यालयात झाला तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना त्याची मदत मिळू शकते. खरोखर आजचं वर्कशॉप फार उपयोगी वर्कशॉप आहे असं म्हणेन मी. आता हा कोरोना पॅन्डेमिक असल्यामुळे आपण ते ऑनलाईन घेतलं, याच्यानंतर आपण ऑफलाईन घेण्याचाही प्रयत्न करूया, प्रात्यक्षिक घेण्याचा प्रयत्न करूया. मी NCC विभागाचं कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी आजचं हे वर्कशॉप आयोजित केलं. आणि एवढे बोलतो आणि मी या ठिकाणी माझं अध्यक्षीय मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी मी माझे सहकारी प्राध्यापक मित्र गणेश गवारी सर यांना विनंती करतो की त्यांनी आभार व्यक्त करावे. धन्यवाद सर. सर्वांना नमस्कार. रयत शिक्षण संस्थेचे डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामनंद नगर बोर्ली आयोजित आपत्ती व्यवस्थापन या विषयावर आयोजित आजचे हे जे व्याख्यान आयोजित केलं होतं, या व्याख्यानासाठी जे प्रमुख पाहुणे आजचे कर्नल प्रोफेसर VN सुपनेकर सर, डायरेक्टर सेंटर फॉर डिझास्टर मॅनेजमेंट यशदा पुणे, यांनी आपल्याला अतिशय बहुमूल्य असं मार्गदर्शन आज त्यांनी केलं. त्यामध्ये त्यांनी समाजासाठी आपत्ती व्यवस्थापनाचं बेसिक ज्ञान किती गरजेचं आहे किंवा आपत्तीपूर्व सर्व गोष्टी आपल्याला माहीत असणं किती गरजेचं आहे, आपत्ती आल्याच्या नंतर आपण सर्व तयारी करणं किंवा आपत्ती आल्याच्या नंतर काळजी घेणं, त्याआधी आपत्ती येण्यापूर्वी आपण काही काही गोष्टी केल्या पाहिजे, याबद्दलचं अतिशय मोलाचं मार्गदर्शन त्यांनी केलं. त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर LD कदम साहेब यांनीही आपल्याला बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं, ज्यामध्ये इन्स्टिट्यूशन लेवलवरती आपण हे आपत्ती व्यवस्थापन कसं करू शकतो, त्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची एक कमिटी स्थापन करून त्यांची मीटिंग, त्यांचं सर्व जे काही कार्य असेल त्याबद्दल आपण एक व्यवस्थापन कसं करू शकतो याबद्दलही व्यवस्थित मार्गदर्शन त्यांनी आपल्याला केलं. त्याबद्दल मी सरांचाही मनपूर्वक आभार मानतो.
त्याचबरोबर हा कार्यक्रम ज्या विभागाने आयोजित केला, NCC विभाग, त्या विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक SS दौंडे सर यांचेही मी आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी असतील, त्याबरोबरच सर्व प्राध्यापक सहकारी कर्मचारी यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी ज्यांनी ह्या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं ते प्राध्यापक डॉक्टर तेजस चव्हाण सर असतील, त्याबरोबर तंत्र सहाय्यक म्हणून आपल्याला ज्यांनी मदत केली ती प्राध्यापक दिनेश ससाने सर असतील. त्याचबरोबर या प्रत्यक्षरित्या या कार्यक्रमामध्ये ज्यांनी सहभाग नोंदवला त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. हॅलो सर. हा पवार सर बोला. दोंडे सर, फीडबॅक लिंकचं काय केलं?